नमस्कार एस्पिरंट्स. मी भूषण घोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ऑफ यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीमध्ये स्वागत करतो. आज आपण यू-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन 2024 मध्ये हिस्ट्री ऑप्शनलचा जो सेकंड पेपर आहे, तो आपण आज काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत विथ मॉडेल आन्सर्स. आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण यू-पी-एस-सीने 2024 मध्ये हिस्ट्री ऑप्शनचा जो फर्स्ट पेपर कंडक्ट केला होता, तेव्हा आपण डिस्कस केलेला आहे. विथ त्याचे जे मॉडेल आन्सर्स आहेत, त्या मॉडेल आन्सर्स सहित आपण काय केलेले आहे, तर डिस्कस केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच करणार आहोत. आता आपण क्वेश्चन बघूया, क्वेश्चनला ब्रेक करूया आणि त्याचा अप्रोच काय असला पाहिजे, यावर आपण काय करूया, तर लक्ष देऊया. जेणेकरून आन्सरमध्ये काय गोष्टी तुम्हाला लिहायला पाहिजे, त्या गोष्टी लक्षात येईल. बाकीच्या गोष्टी तर मॉडेल आन्सर्समध्ये दिलेल्या आहेत. आणि आता आपला जे व्हिडिओ ते व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेशन आहे. आपण हिस्ट्री ऑप्शनची जी बॅच आहे ती लॉन्च करत आहोत. त्या हिस्ट्री बॅचची म्हणजे जी बॅच आहे ती इंग्लिश आणि मराठी मीडियमचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते बोथसाठी आहे. जे कॅन्डिडेट यूपीसाठी प्रिपेअर करतायत, जे कॅन्डिडेट एमपीएससी राज्यसेवा डिस्ट्रिक्ट पॅटर्नसाठी प्रिपेअर करतात, हे दोघांसाठी ही लँग्वेज ही जे काही ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे, हा ऑप्शनल सब्जेक्ट काय असणार आहे तर बेनिफिशियल असणार आहे. ही बॅच बेनिफिशियल असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे असणार आहे हिस्ट्री ऑप्शनचं जे स्टडी मटेरियल असेल ते इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये अवेलेबल करून दिलं जाईल. सिलेबसचा जो प्रत्येक पॉईंट आहे, तो प्रत्येक पॉईंट आपण काय करणार आहोत, तर कव्हर करणार आहोत. म्हणजे एन्शियंट, मिडिव्हल, मॉडर्न हे इंडिया आणि त्याच्यानंतर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू सिलेबस या कव्हर करून दिल्या जातील. त्याच्यातले प्रत्येक जे टर्मिनॉलॉजीज असेल, त्याच्यातला जो कॉन्सेप्ट असेल, त्याच्यातले जे इंटरलिंकेजेस असतील, त्याच्यातली जी हिस्टोरिओग्राफी असणार आहे आणि त्याच्यानंतर यूपीएससीच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर साईट मॅप, साईट सिलेक्शन म्हणजे रिकॉग्निशन आणि रायटिंग अबाउट द इन्फॉर्मेशन म्हणजे पहिल्या पेपरमधला जो पहिला क्वेश्चन येतो हा कंपल्सरी असतो आणि तो साईट सिलेक्शनचा असतो. अजून एमपीएससीने हे डिक्लेअर नाही केलेलं आहे की तिथे साईट्स विचारतील का. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की 10-10 मार्काचे 5 क्वेश्चन ते देतील. तर त्यामुळे तिथे चान्सेस हे कमी दिसतात. तरी आपण तो जो काही साईटचा जो पोर्शन आहे, तो आपण यूपीएससीच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय करणार आहोत, तर कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर आपण हा जो क्लास असणार आहे, आपल्या क्लासमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंगवर विशेष भर देण्यात येईल. म्हणजे सुरुवात कुठून करायची, काय वाचायचं, कशा गोष्टी लक्षात ठेवायच्या, लिहायचं कसं. म्हणजे प्रत्येक ज्यावेळेस लेक्चर होणार, त्या लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला काही असाइनमेंट दिल्या जातील. त्या वेगळ्या तुमचे जे काही नोटबुक असणार आहे किंवा तुमचे काही वेगळे पेजेस असतील, त्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही हे टेलिग्राम ग्रुप थ्रू काय करणार आहात, तुम्हाला पाठवणार आहात. आणि सगळ्या आपल्या सेक्शन्स प्रत्येक जसं-जसं आपलं सेक्शन होईल म्हणजे एन्शियंट, मिडिव्हल, मॉडर्न आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री त्यानुसार आपण काय घेणार आहोत, तर सेक्शनल टेस्ट घेणार आहोत. तर मग तिथे 4 सेक्शनल टेस्ट असतील, 2 फुल लेंग्थ टेस्ट असतील. आणि हे जे टेस्ट असतात, ह्या टेस्ट तुम्ही लिहून दिल्यानंतर तर मिनिमम म्हणजे जे 7 दिवस आहेत, त्या 7 दिवसाच्या आत तुम्हाला काय करून दिलं जाईल, ते इव्हॅल्युएट करून दिलं जाईल. आणि त्यानंतर काय आहे इव्हॅल्युएट झाल्यानंतर तुम्ही त्याच्याशी म्हणजे माझ्याशी वन टू वन ती जी कॉपी असेल ते आपण डिस्कस करूया. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे, कुठे लक्ष द्यायची गरज आहे, ते तुम्हाला तो जो फीडबॅक आहे, तो फीडबॅक त्या ठिकाणी दिला जाईल. म्हणजे रिटर्न फॉर्ममध्ये ज्यावेळेस कॉपी इव्हॅल्युएट झाली त्यावेळेस पण आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळेस इव्हॅल्युएटेड झालेली कॉपी असेल, ती कॉपी घेऊन आपण वन टू वन जे आहे ते डिस्कशन त्या ठिकाणी करणार आहोत. आणि जशी तुमची ज्या दिवशी टेस्ट होईल, टेस्ट झाल्यानंतर त्याच्या पुढच्या 48 तासामध्ये त्याचं मॉडेल आन्सर आणि त्यानंतर त्याच्याचा जो डिस्कशन व्हिडिओ, तो डिस्कशन व्हिडिओ आपल्या जो ॲप आहे, त्या ॲपवर काय केलं जाईल, अपलोड केलं जाईल. आणि आता या आपला जो भर असणार आहे शिकवण्याच्या ह्याच्यावर म्हणजे तो फॅक्च्युअल म्हणजे जे गोष्टी इन्फॉर्मेशन गरजेची आहे, ती रटण्यापेक्षा अंडरस्टँड करून घेणे आणि अभ्यास करत असताना लक्षात ठेवणे. हिस्टोरिओग्राफीचं अंडरस्टँड करणे. त्याच्यानंतर इंटरलिंकेजेस असतील प्रत्येक पिरियडमधील किंवा एका पिरियडमध्ये काही वेगवेगळे राज्य असतील, वेगवेगळे काही डायमेन्शन्स असतील, त्याच्यातले जे इंटरलिंकेजेस असतील, ते इंटरलिंकेजेस एस्टॅब्लिश करून घेणे. जेणेकरून त्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये जात आहात. तर एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही एवढे कॅपेबल झाले पाहिजेत, की कसाही पेपर आला, तर ॲट तुम्हाला जर 300 मार्क्स आहेत, तर 300 मार्क्सपर्यंत आपले मार्क्स आले पाहिजेत. या दृष्टिकोनातूनच आपण काय करणार आहोत, तर एफर्ट्स घेणार आहोत. आता या बॅच संदर्भात जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल, तर तुम्ही मला काय आहे, तर ह्या नंबरवर कॉल करू शकता. 9511900488 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि याच्या संदर्भातली अजून जी इन्फॉर्मेशन असेल, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय आहे, ते आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. ॲपची लिंक तुम्ही डाउनलोड करा. तिथे पोर्टलवर म्हणजे तिथे ॲपवर गेल्यानंतर त्याच्या संदर्भातली जी काही माहिती असणार आहे, ती माहिती हे जे पोस्टर आहे, हे तुम्हाला तिथे बघायला मिळून जाईल. ठीक आहे. तर चला आता आपण काय करूया, जो आता यू-पी-एस-सीने 2024 मध्ये हिस्ट्री ऑप्शनचा जो सेकंड पेपर आहे तो कंडक्ट केलेला आहे. तर त्याचं आपण काय करूया, एक स्ट्रक्चरिंग बघूया आणि क्वेशनला कसं अप्रोच करायला हवं होतं, हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता हे जे काही मॉडेल आन्सर्स आहेत, हे मॉडेल आन्सर्स बोथ इंग्लिश आणि मराठीमध्ये दिलेले आहेत आणि क्वेशन पेपर आहे ॲज अ सेपरेट क्वेशन पेपर त्या ठिकाणी पण दिलेला आहे. आता ज्यावेळेस आपण एन्शियंटमध्ये सुरुवातीला बघितलं होतं, की आन्सर रायटिंग करत असताना कुठल्या इम्पोर्टंट गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे एन्शियंट आणि मिडिव्हलच्या कॉन्टेक्स्टमध्ये. सिमिलरली ज्यावेळेस आपण मॉडर्न आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री हे डिस्कस करत आहोत, तर त्या ठिकाणी काही डायमेन्शन्स लक्षात ठेवायला पाहिजे. पहिले आपण फक्त मॉडर्न इंडिया संदर्भात लक्षात घेऊ.
आता हे जे काही गोष्टी कॉमन आहेत, मग कॉमन कुठल्या गोष्टी आहेत? मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो क्वेशनची अंडरस्टँडिंग आणि क्वेशनच्या अंडरस्टँडिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय ठरते? हिस्टोरिओग्राफी. या ठिकाणी सोर्सेस फार इम्पोर्टंट नाही ठरत. तुम्ही जर सोर्सेस कोट करू शकले, सोर्सेस इन द सेन्स कुठल्या हिस्टोरियनचा काय व्ह्यू आहे आणि कुठल्या बुकमध्ये आहे, हे तुमचं व्हॅल्यू एडिशन म्हणून काय करू शकतं, तर काम करू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय मेंटेन करायची आहे? क्रोनॉलॉजी. क्रोनॉलॉजीचा मीनिंग म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, पिरियड्स, डेट्स, इयर्स जे असेल, जे तुमच्या आन्सरमध्ये काय केलं गेलं पाहिजे, सपोर्ट केलं गेलेलं पाहिजे. त्या ठिकाणी अजून तुम्ही याला व्हॅल्यू एडिशन करण्यामध्ये हिस्टॉरिकल फॅक्ट आणि त्याच्यानंतर हिस्टॉरिकल इव्हेंट्स. फॅक्ट्समध्ये या ठिकाणी पर्सनॅलिटीचं नाव असू शकतं, इन्स्टिट्यूशनचं नाव असू शकते. ठीक आहे. कुठल्यातरी न्यूजपेपरचं नाव असू शकते, मॉडर्न इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये. पुन्हा हिस्टॉरिकल इव्हेंट्समध्ये क्विट इंडिया मूव्हमेंट असेल, त्याच्यानंतर नॉन कॉपरेशन मूव्हमेंट असेल. ठीक आहे. यासारखे जे मूव्हमेंट्स असतील, तुम्ही त्या ठिकाणी कोट करू शकता किंवा इंडियन नॅशनल मूव्हमेंट सारखी एखादी प्रोसेस असेल, ती प्रोसेस करू शकतात. मग यांच्यासाठी जे काही कॉझॅलिटी फॅक्टर आहेत, ते कॉझॅलिटी फॅक्टर ॲज इट इज मग कॉझॅलिटीमध्ये महत्त्वाचे आस्पेक्ट काय असतात? सेट्स ऑफ सर्कमस्टन्सेस म्हणजे एखादी हिस्टॉरिकल इव्हेंट घडलेला आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी पॉसिबल कारणं कुठली असतात? कारण कुठल्या एका कारणामुळे कुठल्यातरी एखादा इव्हेंट घडत नाही आणि इव्हेंट कुठला असतो तो महत्त्वाचा असतो. मग त्याच्यामुळे एक तर त्याला काही सेट्स ऑफ सर्कमस्टन्सेस कारणीभूत असतील. एक तर त्याच्यासाठी काहीतरी रिझन्स असतील, कारणं असतील. रिझन्स म्हणजे काय? की एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीने केलेलं कंट्रिब्युशन किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीने केलेली जी ॲक्टिव्हिटी असेल, तर त्याचा परिणाम म्हणून काय? त्या ठिकाणी कुठली हिस्टॉरिकल इव्हेंट वगैरे घडलेला आहे का? त्याच्यानंतर कॉझॅलिटी बघत असताना त्या ठिकाणी जर कंपॅरिझन करण्यात आलं, म्हणजे एखादा इव्हेंट झालेला आहे त्या इव्हेंटमध्ये जर अक्रॉस द वर्ल्ड कुठलातरी इव्हेंट घडलेला असेल, त्याच्यामध्ये कंपॅरिझन. फॉर एक्झाम्पल जर्मनीच्या कॉन्टेक्स्टमध्ये समजा बिस्मार्क असेल आणि इंडिया ज्यावेळेस इंडिपेंडंट झालं, तर त्याचं जे प्रिन्सली स्टेट्सचं इंटिग्रेशन करायचं होतं, तिथं सरदार वल्लभभाई पटेल. असे काही पर्सनॅलिटीज असतील त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी, त्याच्यानंतर त्यांच्यामधले काही डिफरन्सेस असतील, तिथल्या काही सोशो इकॉनॉमिकल कंडिशन्समधले सिमिलॅरिटीज असतील, तिथले काही डिफरन्सेस असणार आहेत. यासारख्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला काय ठेवायच्या, आन्सर लिहित असताना लक्षात ठेवायच्या आहेत. आपण काय करूया, वन बाय वन क्वेशनचा जो आन्सर चा जो म्हणजे क्वेशन इंटरप्रिटेशन आणि त्याच्यानंतर त्याचं जे अ, एक म्हणजे एक्स्पेक्टेड आन्सर असेल, तर त्याच्यामध्ये कुठले डायमेन्शन्स तुमचे असले पाहिजे, या गोष्टीवर आपण भर देऊया. कारण इन डिटेलमध्ये गेल्यानंतर काय करतायत, मग जास्त लेंथचा जर झाला व्हिडिओ, तर कॅन्डिडेट्स बघत नाही. म्हणून आपला अप्रोच काय ठेवणार आहोत आपण, तर क्वेशन अंडरस्टँडिंगमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही काय लिहायला पाहिजे होते, हे 2-4 पॉइंट त्याच्यात बघूया आणि त्याच्यानंतर पुढे सरूया. बाकी जे मॉडेल आन्सर्स आहे, हे तर तुमच्या तुम्ही ते रीड करू शकतात आणि हे तुम्हाला कुठे भेटेल, आपले जे ॲप आहे, त्या ॲपमध्ये तुम्हाला भेटू शकते. आणि ॲपची लिंक कुठे दिली आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पहिलं बघा, की हिस्ट्री ऑप्शनमधला जो हा पहिला जो सेक्शन आहे, तर पहिल्या सेक्शनमधला पहिला जो क्वेश्चन आहे, हा कंपल्सरी आहे. आणि या पहिल्या क्वेश्चन 50 मार्कसाठी आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक सब क्वेश्चन किती तर 5 आहेत. आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क आहेत, तर 10 मार्क आहेत. आता याच्यामध्ये यांनी पहिलेच इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, की क्रिटिकली एक्झामिन फॉलोइंग स्टेटमेंट इन अबाउट 150 वर्ड्स. ठीक. म्हणजे प्रत्येक उत्तर जे असेल, ते तुम्हाला 150 शब्दामध्ये काय आहे, ते लिहायचं आहे. आणि त्यांनी टेल वर्ड अगोदरच देऊन दिलं, क्रिटिकली एक्झामिन. तर तुम्हाला बोथ पर्स्पेक्टिव्ह बघायचे, प्रोज एंड कॉन्स म्हणा. त्यानंतर इन फेवर ऑर अगेन्स्ट म्हणा. त्याच्यानंतर तुम्हाला एव्हिडन्सेस देऊन, एक्झाम्पल देऊन, दोघी साइड्स काय करायच्या आहेत, नाण्याच्या दोघी बाजू या पडताळून बघायच्या आहेत आणि शेवटी तुम्हाला काय लिहायचं, तर कन्क्लुजन लिहायचं. मग आता पहिला क्वेश्चन काय होता, आफ्टर द बॅटल ऑफ प्लासी द मर्सनरी बिकेम द किंग मेकर. ठीक आहे. म्हणजे आता क्वेश्चनचं इंटरप्रिटेशन काय आहे, की बॅटल ऑफ प्लासी जी झालेली आहे, म्हणजे 1757 23 जून 1757 यावेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे सैन्य आहे, तर त्याला कोणी लीड केलं होतं, रॉबर्ट क्लाइव्हने लीड केलं होतं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी प्लासीज जिंकते, तर प्लासीज जिंकल्यानंतर बेंगालच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते काय होत आहेत, तर किंग मेकर होत आहेत. म्हणजे रिसोर्सेस त्यांच्या ॲट द डिस्पोजलला येत आहेत आणि त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी ते किंग मेकरची भूमिका निभवत आहेत. असं या क्वेश्चनचं काय आहे, तर मीनिंग आहे आणि याला काय करायचं, क्रिटिकली एक्झामिन करायचं. तर मग इंट्रोडक्शनमध्ये काय करायचं, तर बॅटल ऑफ प्लासी असेल, त्याचं ब्रीफ इंट्रोडक्शन, त्याच्यामधले जे काही पार्टीज असतील, कोण इन्व्हॉल्व आहे आणि त्याच्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सिराजुद्दौलाला कसं हरवलं, ते थोडक्यात तुम्हाला ब्रीफली काय करायचं, तर मेन्शन करायचं. मग आफ्टर द बॅटल ऑफ प्लासी मर्सनरी बिकेम द किंग मेकर. मर्सनरी बिकेम द किंग मेकर कसं, म्हणजे मीर जाफर आहे. मीर जाफरला त्यांनी काय केलेलं आहे, आपण असं म्हणू शकतो, ॲज अ पपेट रूलर म्हणून नियुक्त केलेलं आहे. आणि त्यावेळेस कुठलं युद्ध वगैरे झालं होतं का, काही झालं होतं का बॅटल ऑफ प्लासीमध्ये, तर नाही.
ते जर त्रिचारी म्हणून कन्सिडर केलं होतं. मग त्याच्यानंतर मीर कासिमला पण त्यांच्याकडे जे भारतीय सैन्य वगैरे असेल, स्वतः त्याच्या थ्रू काय करत आहेत ते, कारण कंपनी ॲज अ ट्रेडिंग बॉडी होती आणि त्यांच्याकडे जे सैन्य होते त्याचं फुल फ्लेज सैन्य वगैरे नव्हते. तर मग त्यांच्यासोबत फक्त कंपनीच्या ट्रेडला सपोर्ट करण्यासाठी जे सैन्य वगैरे होते, त्याचा उपयोग करून किंवा रॉयल जे काही आर्मी आलेली होती, ठीक आहे. तर ती कोणाला सपोर्ट करत होती, कोणाला प्रोटेक्शन देत होती, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सपोर्ट करत होती. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी हे जे मर्सनरीचा मिनिंग होतो, तर भाडोत्री सैनिक. पण त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे स्वतःचा पॉलिटिकल रूल आहे, तो पॉलिटिकल रूल एस्टॅब्लिश केलेला आहे. बॅटल ऑफ प्लासीनंतर त्यांचा इकॉनॉमिक जो एक्सटेंट आहे, म्हणजे इकॉनॉमिक कंट्रोल आहे, तो इन्क्रीज होतोय. मग तो इन्क्रीज झाल्यानंतर त्यांचे जे कॉम्पिटिटर आहे, फ्रेंच वगैरे असतील, ते त्यांना एक्सक्लूड करतायत. बॅटल ऑफ प्लासीनंतर बॅटल ऑफ बक्सार होते. बॅटल ऑफ बक्सार नंतर काय, त्यांना दिवाणी राईट्स मिळतात. ते इकॉनॉमिकली काय होतात, तर त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करतात. आणि त्याच्यानंतर ते इंटरनल इंटरफरन्स कुठे करतात, तर बेंगालच्या अफेअर्समध्ये इंटरनल काय करतायत ते अफेअर्समध्ये इंटरफेअर करतायत. म्हणजे बेंगालच्या इंटरनल अफेअरमध्ये इंटरफेअर करतायत. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याचं किंग मेकर म्हणून उद्भवतात. मग त्याच्या संदर्भातले जे काही डायमेन्शन्स असतील, ते डायमेन्शन्स. मग त्याला एक्सटेंड करून जर तुम्ही पुन्हा पॉलिसी ऑफ सबसिडियरी अलायन्स असेल, तर त्याला लिंक करू शकता. तिथे पण काय केलेलं आहे, पॉलिसी ऑफ सबसिडियरी अलायन्समध्ये तर जे म्हणजे सैन्य असेल, तर पूर्ण एखादे जे राज्य असेल, म्हणजे प्रिन्सली स्टेट असेल, तर त्याचं जे काही म्हणजे आपण डिफेन्स म्हणतो, तो डिफेन्स कोणा थ्रू चालवला जात होता, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी थ्रू चालवला जात होता आणि त्याच्यासाठी त्यांना एखाद्या राजाला किंवा प्रिन्सली स्टेटला काय करावं लागायचं, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पैसे द्यावे लागायचे. हे जे सगळे डायमेन्शन आहे, हे डायमेन्शन तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. म्हणजे इन्क्लूड करा आणि हे इन्क्लूड झाल्यानंतर सेकंड जो तो पार्ट असणार, तर सेकंड पार्टमध्ये काय करणार आहे, तिथे मर्सनरीज किंग मेकर खरंच झाले होते का? तर मग त्या अशा सर्कमस्टन्सेस कशा होतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला क्रिटिकली काय करायचं, तर एक्झामिन करायचं. फॉर एक्झाम्पल, की ते एवढे पॉवरफुल नव्हते, पण इंडियामध्ये जे पॉलिटिकल डिस्ट्रप्शन्स होतात, त्याच्यामुळे त्यांना काय मिळाली, तर अपॉर्च्युनिटीज मिळाली. दुसरं आस्पेक्ट म्हणजे काय, की त्यांनी जे इकॉनॉमिक रिसोर्सेस बेंगालमधून घेतले, तर त्याचाच उपयोग करून काय केलेलं आहे त्यांनी, तर ॲज अ किंग मेकरची भूमिका निभवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर जे काही मराठाज असतील किंवा म्हैसूरचे असतील, यांनी सुद्धा काय केलं आहे, जे युरोपियन दुसऱ्या कंपनीज आहेत, तर त्यांना काय केलेलं आहे, ॲज अ मर्सनरीज म्हणून किंवा भाडोत्री सैन्य म्हणून उपयोग घेतलेला आहे. तर फ्रेंच सारखे असतील, त्यांच्याकडनं त्यांनी हत्यार वगैरे घेतलेले आहे. आणि त्याचा उपयोग कुठे केलेला आहे, तर त्यांनी असं म्हणू शकतो आपण युद्धांमध्ये केलेला आहे. मग हा जो आस्पेक्ट आहे, हा आस्पेक्ट पण तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी हायलाइट करू शकता. दुसरा मग अजून ॲडिशनलमध्ये मग जमीनदार असतील, जमीनदाराचा रोल वगैरे असतील. मग आता बेंगालच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर तिथले व्यापारी किंवा जगत सेठ सारखे जे मोठे-मोठे बँकर्स होते, ओके, ओमनीचंद सारखे जे ट्रेडर्स होते, व्यापारीज होते, त्यांचा जो रोल आहे, तर त्यांचा रोल पण तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी हायलाइट करू शकतात आणि हायलाइट ह्या सेकंड पार्टमध्ये ही गोष्टी इन्क्लूड केल्यानंतर मग शेवटी काय करायचं, तर कन्क्लूड करायचं. मग कन्क्लूड करत असताना पुन्हा बॅलन्स तेच, की मर्सनरीज किंग मेकर होण्यामध्ये इंटरनल फॅक्टर्स होते. ते फार महत्त्वाचं त्यांनी काय केलेलं आहे, रोल प्ले केलेला आहे. पहिल्या याच्यामध्ये. सेकंडमध्ये जर बघितलं, तर व्हॅल्यू ऑफ युटिलिटेरियनिझम प्रोमोटेड कंपनीज ॲडमिनिस्ट्रेशन टू अटेम्प्ट रिफॉर्म ऑफ इंडियन सोसायटी. म्हणजे काय युटिलिटेरियनिझमने काय केलेलं आहे, कंपनी ॲडमिनिस्ट्रेशनला इन्फ्लुअन्स केलंय, की इंडियन सोसायटीमध्ये काय केलं गेलं पाहिजे, रिफॉर्म करायला पाहिजे. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर ऑफिशियल सोशल रिफॉर्म्स आहेत. म्हणजे जे ते ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ईस्ट इंडिया कंपनीने जे सोशल रिफॉर्म केले, त्या संदर्भातलं आपल्याला काय दिसतं, तर क्वेशन दिसतो. आणि युटिलिटेरियन म्हणजे मग आता याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये युटिलिटेरियनिझम जे आहे, तर ते डिफाईन करायचं. ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर अचीव्ह करण्यासाठी काय-काय यूज करायचं आहे, तर याच्यासाठी वेगवेगळे टूल्स आहेत. मग हे कशावर फोकस करतात? लॉवर फोकस करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर गुड ॲडमिनिस्ट्रेशन किंवा गुड गव्हर्नन्स असतील, त्या गुड गव्हर्नन्सवर काय करतायत, हे फोकस करतायत. ते महत्त्वाचे जो आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर डेमोक्रेसी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. जस्ट म्हणजे जो ज्या इन्स्टिट्यूशन पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन आहे, थ्रू पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर हे अचीव्ह केलं जाऊ शकतं. असं कोणाचं म्हणणं आहे, जेरमी बेंथम आणि जेम्स मिल. जेरमी बेंथम आणि जेम्स मिल जे आहेत, तर ते कोणाचे प्रोपाउंडर आहेत, तर युटिलिटेरियनिझमचे प्रोपाउंडर आहेत. आता युटिलिटेरियनिझम आणि त्याचा जो रिफॉर्म आहे इंडियन सोसायटीमध्ये, तो कुठला आहे? मग आता याच्यामध्ये लीगलचे जे काही सिस्टम आहे किंवा लीगल कोड्स इनॅक्ट केले गेले होते लॉर्ड मॅकले, ठीक आहे. ते इंडियन पेनल कोड असते 1860, तो सेक्युलर कोड त्या ठिकाणी होतोय. त्यानंतर जर आपण पुन्हा बघितलं, की सतीबंदी होते आणि सतीबंदीला जो अपोज केला जातोय त्याच्यामध्ये. त्यानंतर जर आपण पुन्हा बघितलं, की विल्यम बेंटिकने जो ठग्स असतील, तर ठग्सचा बंदोबस्त केलेला आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनमध्ये असेल, तर अँग्लिसिस्ट जे एज्युकेशन आहे, अँग्लिसिस्ट एज्युकेशनवर त्यांनी काय केलेलं आहे, तर प्रभाव टाकलेला आहे. त्यानंतर ज्या काही इकॉनॉमिकल पॉलिसीज आहेत, मग इकॉनॉमिकल पॉलिसीजमध्ये जर आपण बघितलं, तर परमनंट सेटलमेंट असेल, की रेअतवारी सेटलमेंट असेल, टू द 1 ऑर द 2 एक्सटेंट म्हणजे काय, की काही एक्सटेंटपर्यंत आपल्याला असं दिसतं, की जे काही आपण समजू शकतो युटिलिटेरियनिझम आहे,
तर उपयुक्ततावाद येतो. उपयुक्ततावाद त्याला काय करतं तर इन्फ्लुअन्स करतो. म्हणजे उपयुक्ततावाद त्याला कसा इन्फ्लुअन्स करते कारण ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर. मग परमनंट सेटलमेंटमध्ये प्रोव्हिजन्स काय होतात, की जे काही टॅक्स रेट्स असणार हे फिक्स असतील. याचा फायदा कोणाला होईल? तर जमीनदार होतील. जमीनदाराला कसं होईल कारण टॅक्स जर किंवा रेव्हेन्यू जर फिक्स्ड असला, तर तो एक्स्ट्रा त्या ठिकाणी काय एक्स्पेक्टेड होतं, एफर्ट्स घेईल आणि त्याची जी जमीन असेल त्याची मशागत करून त्याच्यामधलं जे प्रोडक्शन आहे, ते प्रोडक्शन इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जेवढा ठरवून दिलेला टॅक्स आहे, रेव्हेन्यू आहे, तेवढा ब्रिटिशर्सला दिल्यानंतर त्याच्यावरचं जे सरप्लस असणार आहे, ते बरं जमीनदार असतं. मग जेणेकरून काय होऊ शकतं त्या ठिकाणी, तर इकॉनॉमिकल प्रॉस्पेरिटी होऊ शकते. या पद्धतीचे जे काही अझम्पशन्स आहेत, हे अझम्पशन्स कशातून कन्सिडर केले गेले, तर युटिलिटॅरियनिझमतून कन्सिडर केले गेलेले होते. पण मग आता याचं क्रिटिसिझम पण पुन्हा काय, युटिलिटरियनिझमचा जो कन्सेप्ट होता, तर यांनी लॉ, ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे याला प्रमोट केलं. पण इंडियामध्ये डेमोक्रेसी कधी इन्स्टॉल नाही केलं. एक दुसरे म्हणजे जेरेमी बेंथम किंवा हे जे युटिलिटेरियनिझमचे जे प्रोपाउंडर होते, यांचं म्हणणं काय होतं, की इंडियन सोसायटीसारखी जी सोसायटी असते, ही कधी सिव्हिलाइज केली जाऊ शकत नाही. या प्रकारचा जो कन्सेप्ट होता, हा त्यांच्या डोक्यामध्ये होता. त्यानंतर त्यांनी जेही काही म्हणजे गोष्टी या ठिकाणी इंट्रोड्यूस केल्या. मग समजा रेल्वे असतील, टेलिग्राफ असतील, ठीक आहे. याचा जो पर्पज होता, हा पर्पज कशासाठी होता? तर ब्रिटिश इकॉनॉमिकल इंटरेस्टसाठी होता. अदर दॅन की जे इंडियामधले लोकं असतील, की त्यांच्या वेलफेअरसाठी. अजून ॲडिशनमध्ये जर बघितलं तर वेस्टर्न एज्युकेशन जे त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं. वेस्टर्न एज्युकेशनचा पर्पज काय होता, की मिलिटरी कॉलोनियलिझम म्हणजे किंवा त्याला इंटेलेक्चुअल कॉलोनियलिझम करणं म्हणायचे. म्हणजे इंडियामधल्या लोकांवर प्रत्येक वेळेस बिंब व्हायचं, की वेस्टर्न्स कशी सुपिरियर आहे. यासारखे जे डायमेन्शन्स आहेत ना, हे डायमेन्शन्स तुम्हाला याच्यामध्ये काय करायचे आहेत, तर इन्क्लूड करायचे आणि शेवटी तुम्ही काय करणार, तर कन्क्लूड करणार आहात. आता इन द कोर्स ऑफ नेक्स्ट क्वेश्चन इन द कोर्स ऑफ 19th सेंचुरी अजेंडा ऑफ सोशल रिफॉर्म वॉज ग्रॅज्युअली रिप्लेस बाय रिवायवलिझम. आता सोशल रिफॉर्ममध्ये काय आहे, की 19th सेंचुरीमध्ये जो सोशल रिफॉर्म झाले होते. सोशल रिफॉर्मला रिवायवलिझम. रिवाइव म्हणजे काय? जुन्या गोष्टी पुनरुज्जीवित करणे आणि सोशल रिफॉर्म म्हणजे काय? समाजातील ज्या चुकीच्या चालीरीती असतील, रूढी परंपरा असतील, त्यांना काय करणे? त्यांच्या अगेन्स्टमध्ये फाईट करणे किंवा त्या समाजामधून काढून टाकण्याचा प्रयत्न करणे. मग हेच सोशल रिफॉर्मचं काय आहे तुम्ही फर्स्ट पॅराग्राफमध्ये डिफाईन करणार आहात, की सोशल रिफॉर्म वगैरे म्हणजे काय? मग आता पहिल्या पार्टमध्ये काय करणार आहात, की इन 19th सेंचुरी अजेंडा सोशल रिफॉर्म वॉज ग्रॅज्युअली रिप्लेस बाय रिवायवलिझम. मग फर्स्ट पार्टमध्ये हा पार्ट आहे आणि ह्या पार्टमध्ये मग तुम्ही काय सांगणार आहात, की रिवायवलिझमने कसं त्याला रिप्लेस केलं. मग रिवायवलिझमला रिप्लेस करत असताना तर तुम्ही सांगू शकता, की आर्य समाज असेल, की वेदांकडे चला. ही गोष्ट त्यांनी एम्फसाइज केलेली आहे. तर तो त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तर लिहू शकता. थिओसॉफिकल सोसायटी असेल. थिओसॉफिकल सोसायटीने पण सुद्धा कशावर फोकस केला तर मग उपनिषद असतील, वेदांतच असतील, त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे, तर फोकस केला आहे. आणि त्याच्यानंतर यांचे जे लीडर्स होते, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की रिवायवलिझमचे जे काही लीडर्स होते, स्वामी दयानंद सरस्वती, तर त्यांचा फोकस काय होता, की वेस्टर्न जे एज्युकेशन किंवा वेस्टर्न जे कल्चर इंडियामध्ये प्रमोट केलं जात आहे, तर त्याला काउंटर करून कुठे गेलं गेलं पाहिजे, जर इंडियाचं जे ट्रेडिशन असेल, बेसिक थिंग्स असतील, त्याच्याकडे गेलं पाहिजे. याच काळामध्ये आपल्याला बघायला मिळते, की इंडियाचं जे काही पास्ट असणार, हिस्ट्री असणार, त्याच्यावर एम्फोसिस केलं जात आहे. हे एम्फोसिस की करत असताना कारण ब्रिटिशर्सने सांगितलं, की वेस्टर्न जे कल्चर आहे किंवा वेस्टर्न हिस्ट्री ही सुपेरियर आहे. मग त्याला काउंटर करण्यासाठी ते फर्स्ट रँक ऑफ द नॅशनलिस्ट हिस्टोरियन्स आहेत. मग त्यांनी काय केलेलं आहे, इंडियन जे कल्चर ते इंडियन कल्चरवर काय केलं त्यांनी एम्फोसिस करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, कल्चरल डॉमिनन्स. स्वदेशी मूव्हमेंट्स इम्पॅक्ट ऑन रिव्हॅलिझम. आता आपण जर बघू शकतो, की स्वदेशी मूव्हमेंटमध्ये मग स्वदेशी असेल, सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मशक्ती असेल, चरख्याचा जो उपयोग असेल, भारत मातासारखे जे काही सिम्बॉल्स असतील त्याचं वर्शिप असेल. मग याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात की कुठे टर्न होतंय हे रिवायवलकडे जात आहे. मग यासारख्या गोष्टी काय करायच्या त्या एम्फसिस करायचं आणि क्रिटिसिझममध्ये काय सांगाल, की नाही रिवायवलिझम प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी ते काही दिसत नाही. सोशल रिफॉर्म मूव्हमेंट पण कंटिन्यू आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही महात्मा फुले असतील त्यांचं कंट्रिब्युशन, त्याच्यानंतर जर सावित्रीबाई फुले असतील त्यांचं कंट्रिब्युशन. तिथे स्वामी विवेकानंदांना बघू शकतात, की यांनी रिवायवलिझम जरी करायचं म्हटलं तरी तो कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये होता, तो मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये होता. त्यानंतर जे रिवायवल ऑर्गनायझेशन्स होतात, म्हणजे समजा आर्य समाजसारखे काही ऑर्गनायझेशन होते. पण त्यांनी पण जे मॉडर्न कन्सेप्ट्स आहेत त्याच्यावर फोकस केलं होतं. फॉर एक्झाम्पल इन्क्रीजिंग द एज ऑफ मॅरेज ऑफ गर्ल्स. गर्ल्सचं जे मॅरेजचं एज आहे हे त्यांनी काय केलं होतं, इन्क्रीज केलं होतं. तसंच बॉईजसाठी पण केलेलं होतं. अनटचेबिलिटी लॉच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी काय केलं होतं, व्हॉईस रेज केलेला होता. एज्युकेशन सगळ्यांना देत होते. जेंडर इक्वालिटी त्यांनी प्रमोट केलेली होती. यासारख्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी काय करायचं सेकंड पार्टमध्ये इन्क्लूड करायचं आणि त्याच्यानंतर आन्सर काय करायचं तो कन्क्लूड करायचा. त्याच्यानंतर मग जो डी नंबरचा होता म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन द फेडरल प्रोव्हिजन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 फाउंडेड ऑन द रॉक ऑफ प्रिन्सली इंट्रान्झियन्स म्हणजे काय, की याच्यात आता 1935 ॲक्ट जो होता, मग तो ॲक्ट ज्यावेळेस पास झाला, तर तो फ्रुक्टिफाय काय नाही होऊ गेला. म्हणजे तो फ्रुक्टिफाय काय नाही झाला, तर त्याच्यामागचं महत्त्वाचं रिझन काय होतं, हे जे प्रिन्सली स्टेट्स होते ना, ते प्रिन्सली स्टेट्सने त्याला अपोज केलेलं आहे. मग पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये काय कराल, की आर्टिक
म्हणजे हा जो ऍक्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 त्याचं ब्रीफ इंट्रोडक्शन. मग यांनी कसं फेडरेशन फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला होता. याच्यामध्ये प्रिन्सली स्टेट्स आणि इंडियन जे काही रिजन आहे अंडर द कंट्रोल ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट तो त्याच्यामध्ये ॲज अ फेडरेशन मधून इन्व्हॉल्व्ह होणार होता. असं जे काही आहे तर ब्रीफ इंट्रोडक्शन तुम्ही याच्यामध्ये द्याल आणि त्याच्यानंतर मग जो पहिला पार्ट असणार आहे बॉडीमध्ये त्याच्यात फेडरल प्रोव्हिजन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 फाउंडेड ऑन फाउंडेड ऑन द रॉक्स ऑफ प्रिन्सली इंट्रांजियन्स म्हणजे त्यांनी त्याला काय केलेलं आहे सक्सेसफुल होऊ नाही दिलेलं आहे. तुम्ही याच्यात सांगाल की प्रिन्सली स्टेट्स त्या ठिकाणी घाबरत होते की समजा जर फेडरेशनमध्ये आले तर त्यांची जी इंटरनल स्वायत्तता आहे ती त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होऊ शकते. सेकंड म्हणजे की आता ब्रिटिश म्हणजे इंडिया जो होतं ब्रिटिश इंडियामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचं काय होतं तर वर्चस्व होतं. मग तिथे त्या डेमोक्रेसीला प्रमोट करण्याचा प्रयत्न करतील आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची डिमांड चालू होती की प्रिन्सली स्टेट्समध्ये सुद्धा काय डेमोक्रेसीला हे प्रमोट केलं गेलं पाहिजे आणि बरेचसे जे काही स्मॉल असं आपण म्हणू शकतो की प्रिन्सली स्टेट्स होते त्यांचं जे फिजिकल इम्पॉर्टन्स आहे किंवा त्यांना फिजिकली त्यांना कसं एम्पॉवर केलं गेलं पाहिजे किंवा त्यांचं रिप्रेझेंटेशन त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 मध्ये कसं असणार यासारख्या गोष्टी आहेत या गोष्टीकडे काय केलं होतं दुर्लक्ष केलेलं होतं. त्याच्यामुळे असं लक्षात येतं की त्या ठिकाणी ते म्हणजे तो लॉ जो आहे तो इम्प्लिमेंट झाला नाही. मग दुसरं फॅक्टर्स पण कुठले होते तर इंडियन नॅशनल काँग्रेसने पण त्याला काय केलं होतं अपोज केलं होतं. कारण इंडियन नॅशनल काँग्रेसचा जर आपण डिमांड बघितली 1929 नंतर ठीक आहे. तर ती काय राहिली तर पूर्ण स्वराज्य राहिलेली आहे आणि त्या पूर्ण स्वराजचा जो कन्सेप्ट आहे, तो पूर्ण स्वराजचा कन्सेप्ट ते मान्य केलेला नाहीये. पुन्हा त्यांनी प्रिन्सली स्टेटच्या कॉन्टेक्स्टमध्ये तिथून रिप्रेझेंटेशन होण्यापेक्षा तिथे डेमोक्रेसी असली पाहिजे. म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह पण हे काय झालेले तर इलेक्टेड असले पाहिजे. यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे इन्क्लूड करू शकता आणि ते झाल्यानंतर पुन्हा काय त्याला कन्क्लूड करायचं आहे. नेक्स्ट मध्ये जर बघितलं स्ट्रेंथ ऑफ पाकिस्तान प्रोग्राम वॉज इट्स वेगनेस. इट्स मीन एव्हरीथिंग टू एव्हरीवन. म्हणजे याच्या क्वेश्चनचा इंटरप्रिटेशन असं आहे की पाकिस्तानचा जो कॉन्सेप्ट होता मोहम्मद अली जिना म्हणजे 1940 मध्ये तो काय झाला त्याला ऑफिशियल रेकग्निशन मिळालं आणि त्याच्यानंतर या जिन्नांनी स्पेशल पाकिस्तानसाठी जे कार्ड प्ले केलं तर ते एवढं वेग होतं की त्या वेग असल्यामुळे एक तर त्याला जे सपोर्ट करणार होते त्यांनाही कळत नव्हतं की हे नेमकं आहे काय म्हणून त्याला ते सपोर्ट देतात आणि जे त्याला अपोज करतायत तर ते अपोज कुठल्या पॅरामीटरवर करायला पाहिजे हे त्यांना समजत नव्हतं. हाच जो काही क्वेश्चनचा जो मिनिंग आहे सेन्स आहे हा या ठिकाणी दिलेला आहे. मग आता पुन्हा काय करायचंय इंट्रोडक्शन मध्ये पाकिस्तानचा जो कॉन्सेप्ट आहे त्याचं ऑफिशियल रिकग्निशन किंवा सपोर्ट आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचा आहे आणि त्याच्यानंतर मग पहिल्या पार्ट जो असणार आहे क्वेश्चन म्हणजे आन्सरमध्ये द स्ट्रेंथ ऑफ पाकिस्तान प्रोग्राम वॉज इट्स वेगनेक. हा वेगनेक कसा होता आणि इट्स मीन एव्हरीथिंग टू एव्हरीवन. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं की हिस्टोरियन्सचे वेगवेगळे ओपिनियन आपल्याला दिसते. समजा मोहम्मद अली जिन्ना असेल तर यांनी कधीच पाकिस्तानमध्ये नेमकं पाकिस्तान काय असणार आहे हे डिफाईन नाही केलं. आयशा जलाल जे हिस्टोरियन्स आहेत त्यांचं काय म्हणणं होतं की वेगवेगळ्या जे काही सेक्शनचे जे मुस्लिम्स होते त्यांना असं वाटत होतं की पाकिस्तान फुलफिल झाल्यानंतर त्यांचे इंटरेस्ट हे फुलफिल होतील. मग फॉर एक्झाम्पल सुरुवातीला याला सपोर्ट करणारे समजा युनायटेड प्रोव्हिन्सेस मधले काही मुस्लिम्स असतील मग ते आता मुस्लिम लँडलॉर्ड्स होते. मग त्यांनी पण त्याला सपोर्ट केला. पण त्यांनी ऍक्च्युली हा विचार नाही केला की पाकिस्तान बनत असताना कुठे तयार होतोय. कारण युनायटेड प्रोव्हिन्सेस मधले जर मुस्लिम्स असतील आणि जर आताचा पाकिस्तान आणि तेव्हा आताचा जो बांगलादेश हे जर आपण लक्षात घेतले तर ते त्याच्यामध्ये मर्ज कसे होणार आहे. त्याच्यानंतर यांचे इश्यू आणि त्याच्यानंतर जे पंजाब आणि बेंगालमधले जे काही मुस्लिम्स होते यांचे जे इश्यूज होते तर मग यांनाही असं वाटत होतं की तिथले पंजाब आणि बेंगालमधले जे मुस्लिम्स होते खास करून लेबर सेक्शन्स मधून डॉमिनेट होत होते. म्हणजे मेजॉरिटी लेबर सेक्शन्स मधून होते. तर त्यांच्यासाठी महत्वाचं त्यांना असं वाटत होतं की मग हे इकॉनॉमिक जे एक्सप्लोटेशन्स वगैरे होते तर त्याच्यामधून आपलं काय होऊ शकतं तर सुट्टी होऊ शकते किंवा आपण इकॉनॉमिकली बेनिफिटेड होऊ शकतो. हा त्यांच्या पद्धतीने कॉन्सेप्ट असू शकेल. पुन्हा आयशा जलाल यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस जिन्नांनी पाकिस्तानचं कार्ड प्ले केलं, तर पाकिस्तानचं कार्ड प्ले करत असताना एक तर त्यांना ॲक्चुअली पूर्ण पाकिस्तान हा नको होता. पण ते एक त्यांना एक जास्त पॉवर हवी होती त्यांच्याकडे किंवा म्हणजे पाकिस्तान हा इंडियाचाच भाग राहून जर एक वेगळं जर आपण असं म्हणू शकतो स्टेट वगैरे झाला असता, तर त्यावेळेस त्यांना जास्तीत जास्त पॉवर हवी होती आणि हे पॉवर होत असताना त्यांची सॉव्हरेनिटी जास्तीत जास्त मेंटेन करत असताना मग ब्रिटिश गव्हर्नमेंट अगेन्स्टमध्ये आणि त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेससोबत कसं डिस्कशन करायला पाहिजे त्यासाठी ते तो कार्ड प्ले करत होते. मग अशा कंटेक्समध्ये काय झालं, एक तर इंडियन नॅशनल काँग्रेसला कळत नव्हतं, की ॲक्चुअली त्यांना जे काही असेल ते क्रिटिसिझम कुठल्या बेसिसवर केलं गेलं पाहिजे. हे बी. आर. नंदा यांनी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. या संदर्भातलं जर आपण बघितलं तर अपील टू मल्टिपल मुस्लिम ॲस्पिरेशन जसं मी तुम्हाला सांगितलं, की प्रत्येक मुस्लिम सेक्शनला वाटत होतं, की त्यांना जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात, ते जर पाकिस्तान फॉर्म झाला, तर ते काय होऊ शकतं, तर फुलफिल होऊ शकतं. हा जो कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनी त्यांच्या बुकमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडियामध्ये म्हणू शकतो आपण हे केलेलं आहे म्हणजे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर मिनिमाइज इमिडिएट अपोजिशन म्हणजे जसं हे एक्सप्लेन करून सांगितलं सिम्बॉल ऑफ आयडेंटिटी अँड एम्पॉवरमेंट म्हणजे काय पाकिस्तान मेन्शन केल्यानंतर रिलिजियस बेसिसवर
कम्युनल बेसिसवर आपण जर बघितलं तर इक्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन केली जाईल. त्याच्यानंतर डेमोक्रेसी मेंटेन केली जाईल. सगळ्यांना सारखे राईट्स दिले जातील. इकॉनॉमिकल अपॉर्च्युनिटीज असू शकतात. ह्या ज्या गोष्टी असतील, ह्या गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहे, एम्फसाइज केलेलं आहे. त्याच्यानंतर लिमिटेशन्स ऑफ वेगनेस इन पाकिस्तान करूया. आता हा जो वेगनेस होता याची स्ट्रेंथ पण होती आणि लिमिटेशन्स पण होतं. लिमिटेशन्स म्हणजे काय? तर ॲक्चुअली ज्यावेळेस पाकिस्तान फॉर्म होत होतं, मग पाकिस्तान फॉर्म होत असताना जे मुस्लिम्स बांधव पंजाब आणि बांगलादेश रिजनमधले होते, त्यांनी पार्टिशन कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं. फक्त त्यांना एवढं म्हणणं होतं, की त्यांची जी इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन्स असतील, ते त्या ठिकाणी थांबले पाहिजे. त्यानंतर जर झालं तर मग उलेमाज वगैरे होतील, काही होतील. यांनी जो होता, तो रिलिजियस बेसिसवर काय केलं होतं त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट दिला होता. मग काही बरेच लीडर असे होते, की जिन्नांनी त्यांना प्रॉमिस केलं होतं, की पाकिस्तान इंडिपेंडंट झाल्यानंतर सेक्युलर कंट्री. मग त्या ठिकाणी ते कन्फ्युजन्स क्रिएट राहिले आणि पाकिस्तान डेट झाल्यानंतर जिन्ना पण जास्त दिवस नाही जगले. मग एकदा जिन्नांची डेट झाल्यानंतर पुन्हा तिथं इंटरनल पॉलिटिकल जो टर्मोइल आहे, तो त्या ठिकाणी क्रिएट झाला पाहिजे. कुठल्या बेसिसवर? पाकिस्तान जो असेल हा इस्लामिक स्टेट असेल किंवा तो सेक्युलर कंट्री असणार आहे. तर त्या ठिकाणी हे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे जातंय. त्याच्यानंतर पाकिस्तानच्या बाबतीमध्ये जर बघितलं, की प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन. मग ज्यावेळेस इम्प्लिमेंट केलं जाते, की जे कारण रॅड क्लिफ लाईफ ज्यावेळेस हे केली, म्हणजे आखल्या गेली, तर एक तर घाईघाईने आखल्या गेली आणि म्हणजे इंडियाच्या इंटरनल रिजनमधून पाकिस्तानला सपोर्ट देत होते. फॉर एक्झाम्पल ते बॉम्बे रिजनमधले असतील, काही युनायटेड प्रोव्हिन्सेस रिजनमधले असतील, काही बिहार रिजन्समध्ये असतील. तर ते त्यांची जी टेरिटरी असेल किंवा त्यांचं जे काही इकॉनॉमिकल असेट इंडियामध्ये होती, ते पाकिस्तानमध्ये कशी घेऊन जाणार? मग त्या ठिकाणी जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपल्याला काय होतं, तर त्या ठिकाणी क्रिएट होत असताना दिसतो. काही जे सेक्युलर्स होते, म्हणजे समजा खान अब्दुल गफ्फार खान. तर आता यांनी काय केलं, जे नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्सेसमधून काय करत होते, ते नॅशनल मूव्हमेंट लीड करत होते. यांनी पाकिस्तानचं जे फॉर्मेशन आहे, तर त्याला अपोज केलं. कारण त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसला कशासाठी सपोर्ट केलेला होता? कारण की ते सेक्युलर होतं आणि सेक्युलर असल्यामुळे त्यांनी त्याला सपोर्ट केला होता. मग अशा प्रकारचे जे काही इश्यू आहेत, ते इश्यू या ठिकाणी काय झाले, तर क्रिएट झालेले आहेत. मायनॉरिटीजचे प्रॉब्लेम वगैरे. मग ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत, तुम्हाला क्वेश्चनचा जो सेकंड पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. आणि सरतेशेवटी तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी कन्क्लूड करायचं आहे, की पाकिस्तानचा जो प्रोग्राम तो वेगनेस जरी ठेवला, तर काही अंशीच त्याला फायदा झालेला आहे. मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये काय झालं, त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. हे झालं आपला फर्स्ट क्वेश्चन. हा फर्स्ट क्वेश्चन जो आहे, त्याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन्स आहेत. याला आपण काय केलेलं आहे मित्रांनो, आपण हे मराठीमध्ये याचं उत्तर ॲज इट इज दिलेलं आहे. आता हे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की पॉइंट कसा लिहिला पाहिजे. त्याच्यानंतर हिस्टोरियन्स असतील, हिस्टोरियन्स कसे कोट केले गेले पाहिजे. ठीक आहे. कुठे महत्त्वाच्या ठिकाणी एम्फसाइज दिला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी काय होणार आहे त्याच्यानंतर कंटिन्यूटी असेल म्हणजे 2 पार्ट्समध्ये कंटिन्यूटी कशी मेंटेन केली गेली पाहिजे. कन्क्लुजनमध्ये लिहित असताना कन्क्लुजन कसं लिहायला पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, आपण त्या लक्षात ठेवूनच याचे जे मॉडेल आन्सर्स आहेत, मॉडेल आन्सर्स प्रिपेअर केले. म्हणजे हे जर तुम्ही व्यवस्थित वाचले ना, म्हणजे पहिल्या अटेम्प्ट करा क्वेशन्स अटेम्प्ट केल्यानंतर मग ते मॉडेल आन्सर्समध्ये दिलेले आहेत. मॉडेल आन्सर्समध्ये बघा आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडनं काय पॉइंट सुटतायत ते लक्षात घ्या. आणि ते नंतर पुन्हा तुमच्या आन्सरमध्ये काय करा, ते इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमची जी आन्सर रायटिंग असेल, ती आन्सर रायटिंग त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होईल. आता हे आन्सर लाँग आहे. हे आन्सर लाँग्स का दिलेले आहेत मी? कारण की तुमचं जे मॅक्सिमम पॉइंट्स आहेत, ते तुमच्याकडे असले पाहिजे आणि ही थीम जर पुन्हा पुढच्या वेळेस जर एक्झाम रिपीट झाली, तर ह्याचाच फायदा घेऊन तुम्हाला उत्तरही लिहिता आलं पाहिजे. तुमचं उत्तर जेवढं 150 वर्ड्समध्ये बसेल तेवढंच असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. फक्त जे डायमेन्शन्स आहेत, हे डायमेन्शन्स कुठले असले पाहिजे आणि ते कसे लिहिले गेले पाहिजे. ते ते तुम्हाला काय करायचं याच्यामधून शिकायचं आहे. हे झालं. मग त्याच्यानंतर सेकंड क्वेशन. मग सेकंड क्वेशनचा जो ए क्वेशन होता. द पेस ऑफ कमर्शियलायझेशन ऑफ एग्रीकल्चर इन्क्रीज ॲज द रिझल्ट ऑफ ब्रिटिश रेव्हेन्यू पॉलिसीज इन इंडिया. या ठिकाणी एक्झाम आहे. पुन्हा काय करायचं तुम्हाला बोथ साइडला काय परीक्षण करायचं नाण्याच्या दोघही बाजू. इंट्रोडक्शनमध्ये काय करणार आहे कमर्शियलायझेशन ऑफ एग्रीकल्चर डिफाईन करणार आहे. मीन्स शिफ्ट कशा होते त्या ट्रेडिशनल जे क्रॉप्स आहेत मग ते फूड ग्रेन क्रॉप्सपासून कुठे शिफ्ट होतं कॅश क्रॉप्स. मग कॉटन असेल, शुगर केन असेल, इंडिगो असेल, टी असेल. हे सारखे जे काही आहे क्रॉप्स याला काय म्हटले कमर्शियलायझेशन ऑफ एग्रीकल्चर. इंडियामध्ये अगोदरपासून होतं. म्हणजे काय टी वगैरे जरी नव्हतं तरी कापूसचं जे उत्पादन होतं, शुगर केनचं उत्पादन होतं, हे इंडियामध्ये अगोदरपासून होतं. इंडिगोचं उत्पादन होतं. हे कॅश क्रॉप्स होतं. पण मग ब्रिटिशर्स इंडियामध्ये आल्यानंतर त्यांचं जे इकॉनॉमिक म्हणजे त्यांचा जो मोटिव्ह होता त्यानुसार जे इंडियन ॲग्रीकल्चरचं नुकसान झालं. त्या दृष्टिकोनातून आपल्याला कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रीकल्चर काय करायचं त्या ठिकाणी डिफाईन करायचं आहे. पहिला जो पार्ट असणार आहे आन्सरचा त्याच्यामध्ये कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रीकल्चर इन्क्रीज द रिझल्ट ऑफ ब्रिटिश रेव्हेन्यू पॉलिसी. तर ब्रिटिश रेव्हेन्यू पॉलिसीजमुळे काय आहे की कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रीकल्चर जे असेल ते इन्क्रीज झाली किंवा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट इन्क्रीज झाला. त्याच्यामध्ये सगळे जे रेव्हेन्यू पॉलिसीज आहेत ते इन्क्लूड करायच्या. पर्मनंट सेटलमेंट असेल, त्याचं ॲग्रीकल्चर कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रीकल्चरवर कसा इम्पॅक्ट झाला. म्हणजे समजा पर्मनंट सेटलमेंट आहे. रेव्हेन्यू टॅक्स म्हणजे रेव्हेन्यू डिमांड ही काय आहे? तर सेम आहे, पण ती हायर लेव्हलला आहे. प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन होत नाहीये. त्याच्यानंतर जमीनदार आहे, तो जमीनदार अजून
त्याच्याखाली काही लोकं काय करतात, तर नेमकं सब इन्फिडेशन म्हणजे काय, जमीनदारांची जी चेन आहे ती तयार होते. मग ते मॅक्सिमम रेव्हेन्यू काय करतात, तर शेतकऱ्यांकडून कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा वेळेस जेव्हा शेतकऱ्यांना जर रेव्हेन्यू पे करायचा असेल, त्यावेळेस ते काय करतात, क्रॅश क्रॉप काय करतात, कल्टिव्हेट करतात. जेणेकरून त्यांना तो जो टॅक्स वगैरे असेल किंवा रेव्हेन्यू तो रेव्हेन्यू पे करता येईल. मग हा जो पार्ट आहे, हा इथे तुम्हाला एम्फसिस करायचा आहे. पुन्हा जर आपण बघितलं तर रयतवारी सेटलमेंट. मग रयतवारी सेटलमेंटमध्ये तुम्ही पुन्हा एक्झाम्पल द्यायचे, की तिथे जरी लँड वॉज ओन्ड बाय द इंडिव्हिज्युअल फार्मर म्हणजे जो फार्मर टील करेल त्याची लँड होती. पण मग ते करत असताना तिथे काय होतं, तर टॅक्सेशन मॅक्सिमम आहे. ते नियर अबाउट 50% किंवा त्याच्या अबोव्ह त्या ठिकाणी काय आहे, तर रेव्हेन्यू आहे. तो रेव्हेन्यू हा लँडवरून कलेक्ट केला जातो. म्हणजे टॅक्स इन आणि रेव्हेन्यू वन अँड द सेम मी वर्ड यूज करतोय ते लक्षात घ्या. हा जो रेव्हेन्यू, तो रेव्हेन्यू जेव्हा कलेक्ट केला जातो आहे, तो कलेक्ट करत असताना ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्याला कलेक्ट करते. आणि अशा वेळेस जर कुठे फेल्युअर झालं म्हणजे क्रॉप फेल्युअर होते किंवा काही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी क्रिएट होतात. मग यांना काय करावं लागतंय, तर जर टॅक्स पे करण्यासाठी म्हणजे रेव्हेन्यू पे करण्यासाठी कॅश क्रॉप्सची कल्टिव्हेट करावं लागतं. मग कॅश क्रॉप्स कल्टिव्हेट करत असताना पुन्हा काही जमिनी त्यांचा जे मनी लेंडर्स असतील, सराफ असतील, यांच्याकडे काय करणे, गहाण ठेवणे आणि मग अशामुळे त्यांना त्यांची लँड वगैरे पण ती काय करावी लागते, तर गमवावी लागते. तसंच मालवारी जे सेटलमेंट आहे त्याच्याशी तुम्ही काय कराल, याला लिंक करा. त्याच्यानंतर मग ते जे मळे आहेत, ठीक आहे. हे मळे वगैरे युरोपियन्स जे होते ते इन्व्हेस्ट करतात आणि इन्व्हेस्ट करत असताना त्या ठिकाणी काय करतात त्याच्यावर इंडिगो सारखे जे प्लांटेशन आहे, प्लांटेशनवर तर ते म्हणजे रॉ मटेरियल शेतकऱ्यांना सांगून त्यांच्याकडनं कल्टिव्हेट करतायत. पण त्यांना बाजारभावापेक्षा काय देतात, तर कमी किंमत देतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रीकल्चरशी काय करायचं आहे, तर लिंक करायचं आणि याच्यामध्ये काही इम्पोर्टंट जे काही असं म्हणू शकतो आपण हिस्टोरियन्स आहेत त्यांना कोट करू शकतो. आसिफ असतील, जे मार्क्सिस्ट हिस्टोरियन आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर पार्थ चॅटर्जीज असतील, ओके. तीर्थंकर रॉय असतील, यासारखे जे काही आपण असं म्हणू शकतो, की हिस्टोरियन्स आहेत, तुम्ही या ठिकाणी ते कोट करू शकता. आणि याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर अदर साइड ऑफ द कॉइन. अदर साइड ऑफ द कॉइन म्हणजे काय? काही कॉन्टेक्स्टमध्ये काय कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रीकल्चरने फार्मर्स आहेत तर त्याला सपोर्ट केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रीकल्चरने इंडियन ॲग्रीकल्चरला मार्केट इकॉनॉमी जी आहे म्हणजे ग्लोबल इकॉनॉमी त्याच्याशी लिंक केलेला आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी पण त्या करायच्या. या ठिकाणी आपण लिंक करू शकतो. त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप म्हणजे नवीन क्रॉप्स येतात, डायव्हर्सिफाईड होत आहेत. शेतकऱ्यांना जे आहेत नवीन इकॉनॉमिकल अपॉर्च्युनिटीज असतील, त्या नवीन इकॉनॉमिकल अपॉर्च्युनिटीज या ठिकाणी काय होतात, तर बघायला मिळतात. त्याच्यानंतर कॅपिटलिझमचा इन्व्हॉल्वमेंट होते. मग शेतीसाठी सुधारणा करायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, यासारखे जे कन्सेप्ट आहेत, त्याच्यावर काय केलं जातं, तर एम्फोसिस दिला जातो. या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, ह्या आन्सरमध्ये करायच्या आहेत आणि शेवटी काय करायचं आहे, कन्क्लूड करायचं आहे आणि कन्क्लूड करत असताना कुठल्या लाईनवर करायचं, की कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रीकल्चरचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना झाला असला, तरी तो काय होता, तर एक्स्पेक्टेड रिझल्ट नव्हता. तो अनावधानाने झालेला काय आहे, तर भारतीयांना फायदा झालेला आहे. हे करायचं आहे आणि मग कन्क्लूड करायचं आहे. नेक्स्ट क्वेशन जर बघितलं सेकंड बी. व्हाय वॉज द ग्रेट रिव्होल्ट ऑफ 1857 कन्फाइन्ड ओन्ली टू नॉर्थ इंडिया? हाऊ डिड इट चेंज द कॅरेक्टर ऑफ ब्रिटिश रूल इन सबकॉन्टिनेंट? एक्सप्लेन. हा एक्सप्लेन करायचं म्हणजे जे क्वेशन त्यांनी दिलेलं त्याचं उत्तर तुम्हाला काय त्याच्या बाजूने लिहायचं. इंट्रोडक्शनमध्ये काय देणार आहात, की 1857 चा जो रिव्होल्ट आहे. हा जो रिव्होल्ट होता, रिव्होल्ट काय होता, काय होता? त्याच्यामध्ये ते जे काही सेपॉईज होते, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सिव्हिलियन्स होते, हे सगळे काय झालेले त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहे. हे जे ब्रीफली काय करायचंय, तर मेन्शन करायचंय आणि मग बॉडी जी असणार आहे, आन्सरची जी बॉडी असणार आहे, त्याच्यामध्ये पहिला पार्ट काय असणार आहे, व्हाय वॉज द ग्रेट रिव्होल्ट ऑफ 1857 कन्फाइन्ड ओन्ली टू नॉर्थ इंडिया? मग नॉर्थ इंडियालाच ते का कन्फाईन झाले? अशा वेळेस तुम्हाला जर मॅप येत असेल, तर मॅपमध्ये तुम्ही काय करू शकता, दाखवू शकता, की ॲक्चुअली हा जो रिव्होल्ट होता, हा कुठल्या-कुठल्या होता? बंगालचा रिजन असेल, ठीक आहे. अवधचा रिजन असेल, दिल्लीच्या सराउंडिंगला मेरठ असेल. एवढ्या ह्याच्यामध्ये काय होतोय, तो कॉन्सन्ट्रेट होत असताना दिसतोय. ठीक. मग आता हे कॉन्सन्ट्रेट होत असताना तर काय मग याची तुम्हाला कारणं सांगायची आहेत. म्हणजे कारण असंतोष अशी जे कारणं होते म्हणजे कार्ट्रिज, ग्रीस जे होतं, ते ग्रीस त्याच्यावर जे लावलेलं होतं, इन्फिल्ड रायफल बंदुकांचे जे आपण असं म्हणू शकतो काडतुसांवर ते कसलं होतं, ते गाईच्या आणि डुकराच्या चरबीपासून बनवलेलं होतं आणि ते म्हणजे जे सैन्य जेवत होते, तर त्याच्यामध्ये बोन आटा म्हणजे काय ते बोन डस्ट जी असते, बोन डस्ट त्या ठिकाणी मिळवली गेलेली होती गायीची. तर मग त्याच्याबद्दल त्यांचे धर्मभ्रष्ट वगैरे होते, ही संकल्पना त्यांना भेडसावायला लागली. आणि मोस्ट ऑफ द नॉर्थ इंडियामध्ये जे होते, जे काही आर्मी होती, त्यांचं अफिलिएशन कशाशी होतं, बेंगाल आणि त्याच्यानंतर अवध वगैरे जे रिजन होतं त्याच्यासोबत. आणि त्यांचेच जे काही रिलिजियस सेंटिमेंट आहे, त्या ठिकाणी ते हर्ट होत आहेत. हर्ट झाल्यामुळे मग ते काय करतायत, ते विद्रोह करतायत. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी एम्फसाइज करू शकता. त्याच्यानंतर अवध, आता त्याने डॉक्ट्रिन ऑफ लॅब सारख्या ज्या काही पॉलिसीज असतील, तर त्याचं तुम्ही एक्सप्लेन करून सांगू शकता, की अवध कसं केलं गेलं होतं. अनेक्स कुठल्या बेसिसवर केलं होतं?
की इनइफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन. पण मग अवधमधले बरेच जे सैनिक म्हणजे जे सैनिक होते, ते सैनिक काय होते मीन्स पीझंट्स इन युनिफॉर्म म्हणजे ते शेतकरीच होते किंवा त्यांचं मोस्ट ऑफ दी फॅमिली ही शेतकरीच होती. फक्त हे शेतकरी काय आहे, की एक युनिफॉर्म विअर करतायत आणि मग ते काय होतात, तर सैन्य होत आहेत. मग ते सैन्य होत असताना त्यांचं जे अफिलिएशन आहे, ते त्यांच्या घराशी किंवा त्यांच्या मुळाशी आहे. मग त्याच्यावर ते दुखावल्या गेल्यानंतर पुन्हा ते काय करतात रिव्होल्ट. त्याच्यानंतर जर नॉर्दर्न सोसायटी बघितली ही लँड बेस्ड सोसायटी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रॅक्टिस केलं जातं आणि फ्युडल सोसायटी म्हणून हे जे काही ट्रॅडिशनल व्हॅल्यूज वगैरे असतील, ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काय केल्या जातात, तर जपल्या जात आहेत. त्याच्यानंतर जे काही आर्मीमधले इन्क्लुजन आहे, इन्क्लुजन इन द सेन्स सोशल कॉम्पोझिशन आहे आर्मीमधलं, हे सेम कम्युनिटीमधून येते किंवा सेम रिजनमधून येते. पण त्यांच्यामधली जी युनिटी आहे, युनिटी त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होत असताना दिसते. हे डायमेन्शन काय करायचे आहे तुम्हाला, ते मेन्शन करायचे आहे, की काय नॉर्थ इंडियामध्येच हा जो काही रिव्होल्ट ऑफ 1857 तो कन्फाईन का होता. आता मग 1-2 लाईनमध्ये हे तुमचं आन्सर झाल्यानंतर तुम्ही लिहू शकता. असं नाही की फक्त नॉर्थमध्ये होतं. साऊथमध्ये पण त्याचे काही तुरळक जे एक्झाम्पल्स आहेत, ते आपल्याला बघायला मिळतात. मग आता आणि मग साऊथमध्ये का नव्हते? मग आता नॉर्थमध्येच होतं. मग साऊथमध्ये का नव्हतं? ते पण तुम्ही काय करायचं? तर मेन्शन करायचं. मग साऊथमध्ये का नव्हते? तर मग ब्रिटिशर्सचं जे म्हणजे आपण असं म्हणू शकतो बेस होते इम्पोर्टंट साऊथमध्ये. ते होते बॉम्बे आणि दुसरं होतं मद्रास. या ठिकाणी बॉम्बे आणि मद्रासमध्ये जर बघितलं, तर तिथली जी आर्मी होती, तर कॉस्मोपॉलिटियन सोसायटीमधून येत होती. म्हणजे एकाच सोशल कॉम्पोझिशनचे जे काही आपण असं म्हणू शकतो, की सेपॉईज होते ते नव्हते. सेकंड जर बघितलं, तर तिथले जे प्रिन्सली स्टेट्स वगैरे होते, त्यांचं लॉयल्टी ही कोणासंदर्भात होती? समजा ब्रिटिशर्सच्या संदर्भामध्ये होती. थर्ड जर बघितलं, जे काही इंटेलेक्चुअल्स होते आणि 19th सेंचुरीमध्ये जर बघितलं, इंटेलेक्चुअलचे जे ग्रुप्स होते, ते बेंगाल, मद्रास आणि बॉम्बे ह्या रिजनमधून येतात. बेंगालमधलं जे काही इंटेलेक्चुअल्स आहेत, त्यांनी त्याला सपोर्टच केलेला नव्हता कारण ह्या रिव्होल्टला. त्यानंतर जे बंगाल आणि सॉरी बॉम्बे आणि मद्रासमधले जे काही इंटेलेक्चुअल्स होते, त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, ह्या मूव्हमेंटला सपोर्ट नाही केलेला आहे. तर ह्या गोष्टी या काय काय करायचं तुम्हाला एम्फसाइज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग काय, हाऊ डिड इट चेंज द कॅरेक्टर ऑफ ब्रिटिश रूल इन सबकॉन्टिनेंट. ब्रिटिश रूल कसा चेंज करतोय किंवा त्याचं नेचर कसं चेंज होतं सबकॉन्टिनेंटमध्ये हे तुम्हाला काय करायचं एम्फसिस करायचं. काय ट्रान्सफर ऑफ पॉवर फ्रॉम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी टू ब्रिटिश गव्हर्नमेंट. मग क्वीनच्या प्रोक्लेमेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे की अनेक्सेशन होणार नाही. सोशल जे काही आपण असं म्हणू शकतो प्रॅक्टिसेस आहेत त्याला काय केलं जाईल, ते रिस्पेक्ट केलं जाईल. त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही केलं जाणार. त्याच्यानंतर मग पॉलिटिकल चेंजेस मग तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 मग भारतीयांना त्या ठिकाणी प्लेस देण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्यांच्यामध्ये जो काही अँगर असेल तो त्याच्या थ्रू कुठे निघेल, तर ब्रिटिशांच्या समोर निघेल आणि 1857 सारखे जे रिव्होल्ट्स आहेत, ते 1857 सारखे जे रिव्होल्ट्स आहेत, ते त्या ठिकाणी होणार. मग आर्मीमध्ये जर बघितलं तर रेशियल काय केलं तर डिस्क्रिमिनेशन करायला लागले. त्याच्यानंतर शीख्स होते, ज्यांनी 1857ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सपोर्ट केला होता. त्यांना ते जास्त प्राधान्य द्यायला लागले. गोरखाज असतील तर त्यांना जास्त प्राधान्य द्यायला लागले. ठीक आहे, ह्या गोष्टी. त्याच्यानंतर रेशियल डिस्क्रिमिनेशन इन्क्लूड झालं. हिंदू वर्सेस मुस्लिम झालं. डिव्हाईड अँड रूल ह्या पॉलिसीज आहेत. ह्या पॉलिसीज ते प्ले करायला लागले. या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी मेन्शन करायच्या आहेत. आणि शेवटी काय करायचं तर कन्क्लूड करायचं. म्हणजे तुमचं जे आन्सर असणार त्या आन्सरला समराईज करून या ठिकाणी लिहून द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर सेकंड सिव्हिल आहे, व्हाय डिड द डिमांड फॉर लँड रेव्हेन्यू नेव्हर बिकम अजेंडा इन नॅशनल पॉलिटिक्स आफ्टर 1947 इल्युस्ट्रेटेड. आता आपलं वन साइडेड लिहायचं या ठिकाणी कारण इन इल्युस्ट्रेट म्हटले किंवा एक्सप्लेन करणं म्हटले. मग पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात? तर ॲक्चुअली लँड रिफॉर्म्स म्हणजे काय? लँड रिफॉर्म्सचे जे काही डायमेन्शन्स असतील ते हायलाइट करून द्या. लाईन आणि लँड रिफॉर्म जे असेल ते कशासाठी होतं? तर सोशल जस्टिससाठी होतं. मग नॅशनल पॉलिटिक्सचा अजेंडा का नाही बनले? सॉरी. त्या ठिकाणी एम्फसाइज करायचं आहे, की जे लँड रिफॉर्म्समध्ये जर बघितले, तर बरेचसे ज्यांचे लँड ओन होतात, तेच इंडियन नॅशनल काँग्रेसला काय करतात, तर सपोर्ट करतात. नॉर्दर्न इंडियामध्ये जर बघितलं, म्हणजे ज्या ठिकाणी पर्मनंट सेटलमेंट वगैरे सारख्या ज्या काही गोष्टी होतात, मोठमोठे लँडलॉर्ड्स होते. तर हे इंडियन नॅशनल काँग्रेसला पण काय करत होते, तर फंडिंग देत होते किंवा सपोर्ट करत होते. त्याच्यानंतर राइट टू आपण म्हणू शकतो प्रॉपर्टी हा फंडामेंटल राइट होता. मग फंडामेंटल राइट असल्यामुळे पण जे काही लिटिगेशन्स आहेत, ते लिटिगेशन्स पण त्या ठिकाणी इन्क्रीज होत असताना आपल्याला दिसतंय. मग आणि लँड हा जो कॉन्सेप्ट बघितला किंवा जो सब्जेक्ट बघितला, हा स्टेट सब्जेक्ट आहे. म्हणून गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने जरी सांगितलं, तरी अक्रॉस द स्टेट हे जे काही लॉज इम्प्लिमेंट केले गेलेले आहेत, ते त्या ठिकाणी काय होतात, तर व्हेरी होत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इन्फोसिस इंडस्ट्रियलायझेशन. मग सेकंड आपण जर बघितलं 5 इयर प्लॅन तर आपल्याला मॅक्सिमम इंडस्ट्रियलायझेशनवर फोकस होत असताना दिसतो. हे काय करायचं तुम्हाला लिहायचंय आणि शेवटी कन्क्लूड करून द्यायचं. याच्यानंतर तुम्ही 1-2 लाईन लिहू शकतात, की नॅशनल पॉलिटिक्स
चा जो अजेंडा आहे तो काही प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय. मग त्याच्यामध्ये तुम्ही भूदान मूव्हमेंट लिहू शकता किंवा काही सक्सेसफुल एक्झाम्पल जिथे लँड रिफॉर्म सक्सेसफुल झाले. फॉर एक्झाम्पल वेस्ट बेंगॉल असेल किंवा केरला असेल त्याचं एक्झाम्पल तुम्ही कोट करू शकता. जसं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि नंतर काय करायचं तर कन्क्लूड करायचं आहे. थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चनमध्ये काय पॉलिटिकल एक्स्ट्रीमिझम इन कॉलोनियल इंडिया ऑफन कन्व्हर्ज विथ कल्चरल नॅशनलिझम बट नॉट ऑलवेज कमेंट. हे आता पॉलिटिकल एक्स्ट्रीमिझम आहे. हे पॉलिटिकल एक्स्ट्रीमिझम मध्ये दोघंही डायमेन्शन्स घ्यायचे. एक म्हणजे जहाल आणि दुसरे म्हणजे जे काही आपण रिव्होल्युशनरीज होते. ठीक आहे, क्रांतिकारक होते. या दोघांना पॉलिटिकल एक्स्ट्रीमिझम मध्ये कन्सिडर करायचं आहे. आणि कल्चरल नॅशनलिझम म्हणजे काय? नॅशनलिझमचा मिनिंग होता सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग. आणि मग सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग कुठल्या बेसिसवर असली पाहिजे? कल्चरल. मग कल्चरमध्ये लँग्वेज असेल, रिजन असेल, टेरिटरी असेल, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग आपल्याला काय करायचं आहे, की इंट्रोडक्शनमध्ये 19th आणि 20th सेंचुरीमध्ये पॉलिटिकल एक्स्ट्रीमिझमचं स्टेटस काय होतं? ठीक आहे. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. मग पहिला जो पार्ट असणार आहे आन्सरचा, बॉडीचा, त्याच्यामध्ये काय पॉलिटिकल एक्स्ट्रीमिझम इन कॉलोनियल इंडिया ऑफन कन्व्हर्ज विथ कल्चरल नॅशनलिझम. मग ते कल्चरल नॅशनलिझम सोबत कसे कन्व्हर्ज करत होते हे तुम्हाला थ्रू एक्झाम्पल काय करायचं आहे तर एम्फसाइज करून सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर इथे सांगायचं म्हटलं लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव असेल, शिवाजी महाराज जयंती असेल हे चालू केलं. मग यांचं मिनिंग काय होतं यूज कल्चरल सिम्बॉल केलेलं आहे आणि लोकांना काय करायचं युनाइट करायचं आहे. आणि युनाइट कोणाच्या अगेन्स्टमध्ये करायचं तर ब्रिटिश रूलच्या अगेन्स्टमध्ये करायचं. याच्यावर तुम्ही काय करू शकता तर एम्फसिस देऊ शकता. त्यानंतर मग कल्चरल एलिमेंट्स अजून कुठे दिसतात? फॉर एक्झाम्पल नॅशनलिझममध्ये भारत माता. भारत माताचा जो कॉन्सेप्ट आहे हा आईशी काय केलेलं असतं लग्न केलेलं आहे. हो, ही जी धरती आहे ही आपली आई आहे. हा जो कल्चरल आस्पेक्ट या ठिकाणी एम्फसिस होतोय. त्याच्यानंतर कल्चर किंवा आर्ट अँड कल्चरमध्ये पण आपले शिफ्ट होत असताना दिसते. आर्ट अँड कल्चरमध्ये शिफ्ट होत असताना कुठे स्वदेशी मूव्हमेंट ज्यावेळेस होते, तर स्वदेशी मूव्हमेंट होत असताना युरोपियन जी पहिली थीम होती पेंटिंगची, ती शिफ्ट होते आणि इंडियन पेंटिंग्समध्ये कुठला समावेश केला जातो, तर इंडियाचं रामायण, महाभारत यासारखे जे थीम्स असतील, त्या नंदलाल बोस वगैरे यांच्याकडनं, रवींद्रनाथ टागोर यांच्याकडनं एम्फसाइज केले जाते. त्याच्यानंतर वंदे मातरम सॉन्ग, बंकिमचंद्र चटर्जी यांच्या जे काही आहे, ते वंदे मातरम, ते वंदे मातरम जे सॉन्ग होतं, ते ॲज अ फायर ब्रँड सॉन्ग म्हणून काय केलेलं आहे, नॅशनल मूव्हमेंटमध्ये युटिलाइज केलेलं आहे. मग त्याचा उपयोग जो असेल, तो उपयोग पण काय केलेला आहे, ॲज अ कल्चरल आस्पेक्ट. त्याच्यानंतर न्यूजपेपरमधून जे असेल, तर न्यूजपेपरमधून आपण असं म्हणू शकतो, की रिजनल लँग्वेजेसला काय केलेलं आहे, ते प्रमोट केलेलं आहे. तर ते पण कुठे टिल्ट होत असताना दिसतं आपल्याला, तर कल्चरल लँग्वेज म्हणजे कल्चर नॅशनलिझम. त्याच्यानंतर आर्य समाज असेल, मग आर्य समाजाने सांगितलं होतं, की वेदांकडे चाल. मग हे आपल्याला लक्षात येतं, की जे कल्चरल नॅशनलिझम आहे, ते कल्चरल नॅशनलिझम. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद. मग स्वामी विवेकानंदांनी पण एम्फसाइज करत असताना कसं केलेलं आहे, की अ, म्हणजे इंडियाचे जे काही उपनिषदिक प्रिन्सिपल्स, ते उपनिषदिक प्रिन्सिपल्सच्या बेसिसवर राहून इंडियामध्ये काय आहे तर प्युरिफिकेशन करायचं आणि वेस्टर्नमध्ये जे काही चांगले व्हॅल्यूज असेल, ते चांगले व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. हे आपल्याला काय करायचं तर एम्फसिस करायचं पहिल्या पार्टमध्ये. मग सेकंड पार्टमध्ये काय करायचं आहे, की कल्चरल नॅशनलिझम आहे, की हा नेहमीच काय आहे, तर पॉलिटिकल एक्स्ट्रीमिझम म्हणजे नेहमीच कल्चरल नॅशनलिझम सोबत मर्ज नाहीये. मग याचं एक्झाम्पल कसं द्याल, की बरेचसे जे काही रिव्होल्युशनरीज होते, ते रिव्होल्युशनरीचा एम्फसिस कशावर होता? टू फाईट अगेन्स्ट द ब्रिटिशर्स म्हणजे हिंसेचा वापर करायचा आहे ब्रिटिशर्सला उलथून टाकण्यासाठी. मग याच्यामध्ये तुम्ही अनुशीलन समितीसारखे जे एक्झाम्पल्स असतील सुरुवातीला ते कोट करू शकतात. इंटरनॅशनल लेव्हलला गदर मूव्हमेंट असेल तर गदर मूव्हमेंट कोट करू शकतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की 1920 नंतर भगतसिंग असेल किंवा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन और रिपब्लिकन आर्मी असेल. यांनी पण कशावर फोकस केलेला आहे, की रिलिजनवर वगैरे फोकस न करता सोशलिझम किंवा मार्क्सिझमवर काय केलेलं आहे, फोकस केलेला आहे. मग हे गोष्टी त्याच्यावर एम्फसिस. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस असेल. सुभाषचंद्र बोस यांनी पण काय केलेलं आहे, तर कल्चरल नॅशनलिझमवर फोकस न करता प्रॅग्मॅटिझमवर फोकस केला. प्रॅग्मॅटिझमवर फोकस करूनच त्यांनी मग सेकंड वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये जर्मनी, रशिया यासारख्या कंट्रीजकडून काय केलेलं आहे, जपानकडून काय केलं, तर सपोर्ट केलेला म्हणजे मिळवलेला आहे. रशियाने नाही दिला, सॉरी रशियाने जर्मनी आणि जपान जे असेल, तर त्यांच्याशी त्यांनी काय केलेलं आहे, तर सपोर्ट मिळवलेला आहे. या गोष्टी तुम्ही काय करू शकता, तर एम्फसाइज करू शकता. त्याच्यानंतर मग काही काउंटर पॉइंट्स असतील, त्या काउंटर पॉइंट्स तुम्ही अजून सेकंड पार्टमध्येच मेन्शन करू शकता. फॉर एक्झाम्पल, की आता हे जे कल्चरल नॅशनलिझम आता खिलाफत मूव्हमेंट बघितलं, तर खिलाफत मूव्हमेंटमध्ये इंडियन मुस्लिम्सने कशाला सपोर्ट केला होता, तर ऑटोमन तुर्क्समध्ये ज्या काही डेव्हलपमेंट चालू होत्या फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर, तर त्याच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी तिथला जो खलिफा होता, त्या खलिफाला सपोर्ट केला. आता जर खलिफाला सपोर्ट केला, तर त्याच्यामध्ये लक्षात येतंय, की आता कल्चरल नॅशनलिझमच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं, तर रिलिजन बेसवर सपोर्ट केला जातोय, ना की कल्चरचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तो इंडियन इश्यू नसताना सुद्धा त्याला सपोर्ट केला जातो. त्याच्यानंतर गांधीजींच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं, तर गांधीजींनी पण काय केलेलं आहे, तर कल्चरचा आस्पेक्ट घेतलेला आहे नॅशनलिझममध्ये. म्हणजे व्हायलन्स वगैरेचा जो आस्पेक्ट होता, तो एक्स्ट्रीमिझमचा जो आस्पेक्ट होता, त्या एक्स्ट्रीमिझमचा आस्पेक्ट त्यांनी कधीच स्वीकारलेला नाही.
हे काय करायचंय तुम्हाला तर लिहायचंय आणि हे कमेंट म्हटल्यानंतर मग शेवटी तुम्हाला काय लिहायचं तर कन्क्लुजन लिहायचं. कन्क्लुजन लिहित असताना पुन्हा तेच कल्चरल नॅशनलिझममध्ये पण त्यांचा महत्त्वाचा म्हणजे एम्फसिस कशावर होता? टू गेट इंडिपेंडन्स ऑर टू अमेलिओरेट द कंडिशन ऑफ इंडियन्स. कारण सुरुवातीला इंडिपेंडंट इंडिया असला पाहिजे, हा कॉन्सेप्ट तरी अजून झालेला नव्हता. तर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम काय होतं, तो डेव्हलप होत येतोय. मध्ये तिसऱ्यातलं पहिलं. थर्ड बी. थर्ड बी मध्ये काय? हा पोस्ट इंडिपेंडन्स इंडियातला क्वेश्चन आहे. रिजनलिझम इन इंडिया आफ्टर 1947 वॉज ऑकेजन बाय डेव्हलपमेंटल इम्परेटिव्ह ॲज मच एज लिंग्विस्टिक पर्टिक्युलरिझम इल्युसिडेड. थोडक्यात काय आहे, की रिजनलिझमचे कारणं यांनी विचारलेले आहे, की डेव्हलपमेंटसाठी आणि लिंग्विस्टिक पर्टिक्युलर किंवा लिंग्विस्टिक डिमांडसाठी. मग इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिणार आहात, की रिजनलिझम म्हणजे काय? आणि कुठल्या प्रकारचे रिजनलिझम आपल्या याच्यामध्ये बघायला मिळतात. मग आन्सरचा बॉडी असेल, त्याच्यातला जो पहिला पार्ट असेल, त्याच्यामध्ये काय आहे, की डेव्हलपमेंट इम्पेरेटिव्हजने रिजनलिझमला कसं प्रमोट केलं 1947 मध्ये. याच्यामध्ये तुम्ही नॉर्थ ईस्ट इंडियामधला निग्लेक्टेड जो पार्ट असेल तो करू शकता. त्याच्यानंतर झारखंड आणि छत्तीसगडची वेगळी डिमांड झाली. तर सुरुवातीला ते ट्रायबल कल्चरवरून मग नंतर इकॉनॉमिक सेंटरवर कसे शिफ्ट झाले ते. त्याच्यानंतर तेलंगणाचा एक्झाम्पल असेल तर तेलंगणाचं एक्झाम्पल देऊ शकतात. ज्यावेळेस गुजरात आणि महाराष्ट्र हे 2 सेपरेट स्टेट झाले. तर त्यावेळेस काय केलं तर डेव्हलपमेंट बोर्ड वगैरे काही रिजन मराठवाडा, विदर्भासाठी काय केले गेलेले होते, तर तयार केले गेले होते. ज्याचं आपल्याला कुठे दिसतंय म्हणजे त्याचं मेन्शन आपल्याला आर्टिकल 371 मध्ये दिसतंय. मग याच्यावर लक्षात येतं, की त्याचे इकॉनॉमिक इम्बॅलन्स आहे. ते इकॉनॉमिक इम्बॅलन्स होत असताना दिसतायत. या गोष्टी तुम्हाला काय करायचं, इकॉनॉमिकल डायमेन्शन्स मेन्शन करायचे आहेत आणि त्याचे जे एक्झाम्पल्स असतील, ते एक्झाम्पल्स तुम्हाला कोट करायचे आहेत. त्याच्यानंतर अजून मग आणि लिंग्विस्टिक पर्टिक्युलरिझममध्ये मग लँग्वेजचा फॅक्टर. लँग्वेजच्या फॅक्टरमध्ये मग पुन्हा याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता हिंदी व्हर्सेस तमिळ हा जो होता. त्याच्यानंतर रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट्स ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज हा आस्पेक्ट त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता तर मेन्शन करणे गरजेचं आहे. आणि हे झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं तर कन्क्लूड करायचं आहे. तुम्ही आतापर्यंत त्याला लिंक करू शकता किंवा काही सोल्युशन्स देऊ शकता. इंडियन गव्हर्नमेंटने किंवा इंडियाने कुठले-कुठले जे गोष्टी आहेत, तर त्या काय केलेल्या आहेत तर प्रमोट केलेल्या आहेत. हे बाकीचे जे अजून ॲडिशनल गोष्टी आहेत, ॲडिशनल गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्यावेळेस वाचून घ्याल. त्यानंतर थर्ड सी जो आहे, 20 इयर्स ऑफ पीस secured by Treaty of Salbai proved very costly to the Marathas in strategic terms, illustrated. हे ट्रिटी ऑफ सलबाई जे पहिलं फर्स्ट अँग्लो मराठा वॉर झालं होतं, तर त्याच्यानंतर ट्रिटी ऑफ सलबाई साइन केलेली होती. त्या ट्रिटी ऑफ सलबाईनुसार 20 वर्ष जे असेल, तर दोघांमध्ये काय युद्धबंदी होती. म्हणजे मराठास आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. मग त्याच्या संदर्भातला हा काय केलेला विचारलेला क्वेश्चन आहे. इंट्रोडक्शनमध्ये काय आहे, की तुम्हाला काय फक्त काय इंट्रोडक्शन द्यायचं ट्रिटी ऑफ सलबाईचं. आता पूर्ण लिहायचं नाही याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये. रघुनाथराव, मग रघुनाथराव यांच्यासोबत मग नंतर जर ट्रिटी ऑफ सुरत झाली, मग ट्रिटी ऑफ सुरत नंतर ट्रिटी ऑफ पंढरपूर झाली. मग त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो कसा झाला. त्याच्यानंतर मग फर्स्ट अँग्लो मराठा वॉर कसं अस्तित्वात आलंय. त्याच्यानंतर मग हे ट्रिटी ऑफ सलबाई एवढं लांबलचक न लिहिता सरळ काय करायचं शॉर्ट याच्यामध्ये या गोष्टी लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर मग स्ट्रॅटेजिक कॉस्ट ऑफ ट्रिटी ऑफ सलबाई फॉर मराठास. सरळ ट्रिटी ऑफ सलबाई इथे त्यांनी एक्सप्लेन केले, क्रिटिकली एक्झामिनरने म्हटले. पण आपण वन साइडच म्हणजे त्यांनी जे मेन्शन केले त्यालाच आपण सपोर्टिव्ह काय करणार, तो आर्ग्युमेंट या ठिकाणी देणार आहोत. मग हे कसं झालं? मग समजा 20 वर्ष असेल, मग ब्रिटिशर्सला काय आहे, की मराठ्यांकडचा थ्रेट नाहीये. म्हणून ब्रिटिशर्स त्यांचे मोकळे होतात. मग आता यावेळेस तोच ओपिनियन किंवा तोच व्ह्यू मराठ्यांच्या डोक्यामध्ये येतो. म्हणून ते मिलिटरी प्रिपेअर्डनेस करण्यापेक्षा इंटरनल अफेअर्समध्ये इन्व्हॉल्व होत आहेत. पुन्हा जे मराठा कॉन्फेडरसी होती, मग भोसले असतील, त्याच्यानंतर सिंधियाज असतील, ओके. मग आपण जर बघितलं हे जे काही मंडळीज होत्या, ठीक आहे. गायकवाड होते. हे जे काही 5 महत्त्वाचे मेंबर्स होते कॉन्फेडरसीमध्ये, ते इंटरनली यांच्यामध्ये काय झालं, तर कन्फ्लिक्ट इन्क्रीज व्हायला लागलं. हे होत असताना त्यांनी मिलिटरी मॉडर्नायझेशनवर वर्क केलं का? तर नाही. मराठ्यांनी मिलिटरी असं म्हणू शकतो आपण मॉडर्नायझेशनवर वर्क नाही केलं. याउलट ब्रिटिशर्सने काय केलं, त्यांनी बेंगालवर कंट्रोल त्यांचा मिळवला. त्याच्यानंतर कोस्टल रिजनमधला जो ट्रेड आहे, तो ट्रेड त्यांनी काय केलेला आहे, तो स्ट्रॉंग केलेला आहे. त्यांचे म्हणजे हैदराबाद असेल, म्हैसूर असेल यांचा बंदोबस्त त्यांनी काय केलेला आहे. जसं ट्रिटी ऑफ सलबाईमध्येच मेन्शन केलेलं होतं, की मराठ्यांनी हे हैदराबाद जे असेल, तर हैदराबादच्या अगेन्स्टमध्ये सुद्धा काय तर लढलं पाहिजे किंवा तो भाग असेल भूभाग त्यांनी घेतलेला म्हणजे कोणी तर म्हैसूरने तो म्हैसूरकडून घेतला पाहिजे. म्हणजे काय होतंय, की त्यांनी मराठ्यांना म्हैसूर सोबत किंवा निजाम सोबत एकत्र येण्याचा चान्स दिला नाही. अशामुळे काय होतंय, तर त्या ठिकाणी अ, आपण असं म्हणू शकतो बॅलन्स ऑफ पॉवर क्रिएट होऊन जाते. मराठाच, म्हैसूर आणि निजाम असेल हे एकमेकांना काउंटर करतायत आणि यांचा फायदा कोण घेते तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी घेते आणि मग ते त्या ठिकाणी काय होतात, ते पॉवरफुल जे काही आपण असं म्हणू शकतो,
ती सेंटर आहे किंवा पॉवर एक पॉवर म्हणून त्या ठिकाणी ते इमर्ज होत आहेत. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आणि मग सगळ्यात शेवटी सांगायचं अशामुळे मग काय होतंय, की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी पॉवरफुल होते, मराठास वीक होते आणि इव्हेंच्युअली सेकंड आणि थर्ड अँग्लो मराठा वॉर होते. त्याच्यानंतर मराठाज हे काय होतात, तर वीक होत आहेत. हे मला लिहायचं आहे. त्याच्यानंतर फोर्थ ए स्वदेशी मूव्हमेंट ऑफ 1905 anticipated many of the tactics that were later developed during the Gandhian mass movement. म्हणजे स्वदेशी मूव्हमेंटमध्ये ज्या टॅक्टिक्स यूज केल्या गेलेल्या होत्या, ज्या स्ट्रॅटेजीज यूज केलेल्या होत्या, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, यांचं म्हणणं आहे, असं म्हणू शकतो आपण, की त्या गांधीयन मूव्हमेंट होत्या, त्या गांधीयन मूव्हमेंट त्यांनी मटेरियलाइज केल्या किंवा इनिशिएट केल्या आणि त्याच्यानंतर त्याच मेथड्स जे असतील, त्या गांधीजींनी काय केल्या तर इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. जस्ट अपडेट. तर ह्या त्यांनी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता स्वदेशी मूव्हमेंट ज्यावेळेस होते, तर मग त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ॲस्पेक्ट्स कुठले होत आहेत? एक म्हणजे की हा जो फेज आहे स्वदेशी मूव्हमेंटचा, आपल्याला लक्षात येतंय की पॉवर किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसमधलं जे काही इम्पोर्टन्स आहे, हे मॉडरेट्सकडून एक्स्ट्रीमिस्टकडे जाते, म्हणजे मवाळांकडून जहालांकडे जाते. मग याच्यामुळेच जहालांनी कशावर फोकस केलेला तर मास मूव्हमेंटवर. मग इन्क्लुजन ऑफ मासेस एक मास मूव्हमेंटचा ॲस्पेक्ट झाला. म्हणजे इन्क्लुजन ऑफ वुमन होत आहे, स्टुडंट होत आहेत, ही इन्क्लुजन होत आहेत. त्याच्यानंतर बॉयकॉट असेल, म्हणजे जे फॉरेन असं म्हणू शकतो गुड्स होते, त्याला बॉयकॉट केलं जात आहे. ठीक आहे, पिकेटिंग वगैरे केलं जात आहे, धरणा दिला जातो आहे, रस्त्यावर उतरलं जात आहे. इंडियन नॅशनलिझमच्या ओरिजिनचे जे काही स्कूल्स असतील, ते एस्टॅब्लिश केले जात आहेत. स्वदेशीवर फोकस केला जातोय, सेल्फ रिलायन्सवर फोकस केला जातोय, चरख्यावर फोकस केला जातोय. म्हणजे हे जे सगळे सिम्बॉल्स आहेत, हे नंतर कधी यूज केले जाणार होते? तर असं म्हणू शकतो आपण, की गांधीजींच्या कॉन्टेक्स्टमध्ये यूज केले जाणार होते. ते कुठे यूज केले जातात सुरुवातीला? स्वदेशी मूव्हमेंटमध्ये यूज केले जातात. आणि त्याचा उपयोग करून गांधीजी काय करतायत त्या ठिकाणी पुढे त्याला बिल्ड करतायत. या प्रकारचे जे डायमेन्शन आपल्याला कुठे दिसतायत तर स्वदेशी मूव्हमेंटमध्ये दिसतायत. मग आता गांधीजींनी करत असताना हे समजा सिमिलॅरिटी झाली. मग आता गांधीजींच्या याच्यामध्ये कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला काय दिसतंय? की काही डिफरन्सेस पण लक्षात. मग डिफरन्सेसच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं, मग आता स्वदेशी मूव्हमेंटमध्ये एक्स्ट्रीमिझमवर जास्त फोकस होता. मग एक्स्ट्रीमिझमवर फोकस होत असताना त्याच्यामध्ये काही रिव्होल्युशनरी ॲक्टिव्हिटीज पण आपल्याला बघायला मिळतात. पण गांधीजींचा सर्वस्वी फोकस कशावर होता? आपण असं म्हणू शकतो, की नॉन व्हायलन्सवर होता. ठीक आहे, सत्याग्रहावर होता. त्याच्यानंतर स्वदेशी मूव्हमेंट होती, ही कुठे बेंगालपुरता मर्यादित होते आणि काही तुरळक प्रमाणात आपल्याला असं लक्षात येऊ शकतं, की बॉम्बे रिजनमध्ये याचे काही थोडेफार रिपरकशन्स आपल्याला बघायला मिळतात. पण गांधीयन मूव्हमेंट होती ही पॅन इंडिया मूव्हमेंट होती. म्हणजे ती काही फक्त एका पर्टिक्युलर रिजन पुरता होती, तर ती मर्यादित होती का? तसं काही नव्हतं. पुन्हा स्वदेशी मूव्हमेंटच्या बाबतीमध्ये जर इंडियन नॅशनल काँग्रेसचा जो ठराव जरी तुम्ही बघितला, तर यांनी जो सपोर्ट दिला होता, हा लिमिटेड सपोर्ट होता. पण गांधीयन मूव्हमेंटमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने काय दिलेलं आहे, तर फुल फ्लेज सपोर्ट हा काय दिलेला आहे, तर गांधीजींनी या ठिकाणी दिलेला दिसतो. त्या ठिकाणी जर पुन्हा बघितलं तर स्वदेशीचा जो कन्सेप्ट आहे, मग स्वदेशीचा कन्सेप्ट त्यांनी चरखा वगैरे युटिलाइज केला. गांधीजींनी युटिलाइज करत असताना तिथं त्यांनी फिलॉसॉफिकल बेसिसवर जास्त फोकस केलेला आहे. म्हणजे पहिल्या ह्याच्यात इकॉनॉमिकल अँगल जास्त आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यात जर बघितलं, समजा जुडिथ ब्राउन यांचं जे म्हणणं आहे, तर इकॉनॉमिकल पेक्षा ते फिलॉसॉफिकल जो आस्पेक्ट आहे, फिलॉसॉफिकल आस्पेक्ट पण त्यांनी मेन्शन केलेला आहे. मोरल फोर्स आहे, तर मोरल फोर्सवर त्यांनी काय केलेलं आहे, तर जास्त एम्फसिस केलेलं आहे. अ, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्ही काय करणार त्या ठिकाणी एम्फसिस करणार आहात आणि मग हे दोघांमध्ये शेवटी कन्क्लूड करत असताना काय लिहिणार आहात, तर दोघांमध्ये सिमिलॅरिटीज असतील, म्हणजे डिफरन्सेस जरी असले, तर ते सिमिलॅरिटीजमध्ये लक्षात येतंय, की दोघांचा मीनिंग कशासाठी होतं, ते दोघांचे एफर्ट्स कशासाठी होते, टू गेट इंडियाज इंडिपेंडन्स म्हणजे इंडियाच्या इंडिपेंडन्समध्ये. अशा गोष्टी करून तुम्हाला काय करायचं त्या गोष्टी कन्क्लूड करायच्या आहेत. बाकीचे जे डायमेन्शन्स यामध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून काय करू शकता, तर बघू शकता. आता याला डिटेलमध्ये गेलो तर फार वेळ लागेल आणि आपण डिटेलही घेऊ शकतो. पण ॲक्चुअली काय होतं, की व्हिडिओजच्या मर्यादा आहेत आणि जास्त लेंथी व्हिडिओ जर बनला तर कॅन्डिडेट बघत नाही. म्हणून याला काय करत आहोत आपण, थोडं फास्ट जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर 4th ट्रेड युनियन मूव्हमेंट जॉइंट फोर्सेस विथ मेनस्ट्रीम नॅशनलिस्ट पॉलिटिक्स टू स्ट्रेंथन ईच अदर इन देअर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियल रूल. म्हणजे याचं म्हणणं काय आहे, की ट्रेड युनियन मूव्हमेंट जे होतं, ते वर्कर्स मूव्हमेंट होतं. त्यांनी नॅशनलिस्ट मूव्हमेंट जॉइन केली आणि दोघी म्हणजे नॅशनलिस्ट मूव्हमेंटने ट्रेड मूव्हमेंटला मदत केली आणि ट्रेड मूव्हमेंटने नॅशनलिस्ट ला मदत केली. मग इंट्रोडक्शन मध्ये ट्रेड मूव्हमेंट असेल, ही 20th सेंचुरीच्या सुरुवातीला वगैरे कशी सुरुवात झाली, हे झाली. हे तुम्हाला काय करायचं तर मेन्शन करायचं आहे. आता यांचं जे काही कॉम्प्लिमेंटरी रोल होतं, कॉम्प्लिमेंटरी रोल तुम्ही काय करू शकता, तर एम्फसाइज करू शकता. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची एस्टॅब्लिशमेंट 1920 मध्ये होते. नॉन कॉर्पोरेशन मूव्हमेंटमध्ये काही प्रमाणात आपल्याला यांच्यामध्ये काय साम्यता दिसते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, तर पुढचं डेव्हलपमेंट होते ते
वर्कर्स आणि पीजन्स पार्टी ज्या असतील त्याची इस्टॅब्लिशमेंट होते. गिरणी कामगार युनियन असेल त्याच्यामध्ये या व्यक्तिमत्त्यांचं काय इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. त्याच्यानंतर सिव्हिल डिसोबिडियन्स मूव्हमेंटमध्ये असेल तर वर्कर्सचे जे इन्व्हॉल्वमेंट आहे ते आपल्या लक्षात येते. काँग्रेस सोशलिस्ट पार्टी असेल तर त्यांची जी काही आपण असं म्हणू शकतो इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा ॲज अ विंग ऑफ काँग्रेस आहे आणि ती लेफ्टचे जे काही लोक असतील म्हणजे गिरणी कामगार मूव्हमेंट वगैरे असतील त्याला सपोर्ट करत असतील. त्यानंतर सुभाषचंद्र बोस आहे. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू आहेत. हे पण लेफ्टिस्ट आयडिओलॉजीचे आहे आणि वर्कर्सला वगैरे यांनी काय केलं तर सपोर्ट केलेलं आहे. क्विट इंडिया मूव्हमेंटमध्ये वर्किंग क्लास मूव्हमेंटचं जे काही कंट्रिब्युशन हे फार मोठ्या प्रमाणावरचं होतं. ते तुम्ही त्या ठिकाणी हायलाइट करू शकता. त्यानंतर जर आपण बघितलं तर रॉयल इंडियन नेव्हीने ज्यावेळेस म्युटिनी केली, तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी पण काय वर्कर्सने काय केलेलं आहे, तर सपोर्ट केलं. या सगळ्याचे जे एक्झाम्पल्स आहेत, हे एक्झाम्पल्स तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी कोट करू शकता. आणि ते एकमेकांना कसे सपोर्ट करत होते, हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. मग याचा सेकंड आस्पेक्ट काय किंवा अदर साइड्स ऑफ द किंवा कॉम्प्लेक्सिटी अँड कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? जस्ट इंडियन नॅशनल काँग्रेस वर्किंग क्लास मूव्हमेंटला किंवा ट्रेड मूव्हमेंटला जर मदत करत होते. त्यांच्या डोक्यात असं लक्षात होतं, की एखादी क्लास बेस्ड मूव्हमेंट ना तयार झाली पाहिजे किंवा त्याचा म्हणजे आपण म्हणू शकतो ॲडव्हर्स इम्पॅक्ट इंडियन नॅशनलिझमवर नाही झाला पाहिजे. हा एक डायमेन्शन आहे. दुसरं जर बघितलं तर बऱ्याच वेळेस काय हे ट्रेड युनियनिस्ट मूव्हमेंट होत्या. तर प्रत्येक वेळेस इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा नॅशनल लीडरशिपनुसारच वागतील असं काही नव्हतं. याचे एक्झाम्पल्स आपल्याला नॉन कॉर्पोरेशन मूव्हमेंटमध्ये दिसू शकतात. नेक्स्ट जर बघितलं तर बरेचसे काही कॅपिटलिस्ट होते, ज्यांच्या इंडस्ट्रीज होत्या. तर ते ही जी काही स्ट्राईक वगैरे असतील तर त्याला फेवर करत नव्हते. कारण त्यांचं इकॉनॉमिकली काय होत होतं तर लॉस होत होता. असाच व्ह्यू गांधीजींनी पण काही म्हणजे कॉन्टेक्स्टपर्यंत काय केलेलं आहे, तर दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांचे जे काही असं म्हणू शकतो, जे इंटरेस्ट आहे, तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट त्या ठिकाणी काय करत होते, ते क्रिएट होत होते. त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जी एस्टॅब्लिश झाली. ती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ज्यावेळेस इंडियामध्ये 1924-1925 नंतर वर्क करायला लागली. तर यांचे जे काही आयडिओलॉजीज होतात, या इंडियन नॅशनल मूव्हमेंटला अलाइन असल्यापेक्षा इंटरनॅशनल लेव्हलला ज्या कम्युनिस्ट म्हणू शकतो किंवा मार्क्सिस्ट आयडिओलॉजीज होतात, तर त्याला अलाइन होत होतं. मग जसं फॉर एक्झाम्पल कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया तर मग सिव्हिल डिसओबिडियन्स मूव्हमेंटमध्ये ते काही इन्व्हॉल्व नाही होत आहे. त्याच्यानंतर क्विट इंडिया मूव्हमेंटला त्यांनी सपोर्ट नाही केलेला आहे. मग अशा वेळेस काय होतं त्यांचा जो बेस असतो ना, तो बेस इरोड होतो. बेस इरोड झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होत आहेत तर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. प्रॉब्लेम इन द सेन्स बेस डिक्रीज होतोय आणि बेस डिक्रीज झाल्यामुळे मग इंटरनॅशनल मूव्हमेंटमध्ये पण काय होतंय, तर त्याच्यामध्ये डिव्हिजन्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर रॉयल कमिशन ऑफ लेबर जे 1927-29 मध्ये सॉरी 1927 मध्ये एस्टॅब्लिश केलेलं होतं. मग त्याला सपोर्ट काही लेफ्टिस्टने केलेला आहे. एस. ए. डांगे, IND कारण की त्यांनी कशावर फोकस केला तर कॉन्स्टिट्यूशनल मीन्स. मग त्याला कोणी अपोज केला? जे बाकीचे वर्किंग क्लास होता. ट्रेड युनियनिस्ट मूव्हमेंट होते, जे नॅशनलिझमला पण फेव्हर करत होते. तर त्यांनी पण काय केलं त्याला अपोज केलं. त्याच्यानंतर मिरेट कन्स्पिरसी केस असणार. मग मिरेट कन्स्पिरसी केसमुळे पण काय होतं, जो लेफ्टचा जो इन्फ्लुअन्स होता, तो पण त्या ठिकाणी आपल्याला कमी होत असताना दिसतो. हे सगळे डायमेन्शन्स तुम्हाला काय करायचं तर मेन्शन करायचे आणि मेन्शन केल्यानंतर कन्क्लुजनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लिहायच्या. ठीक आहे. मग 4C India's development strategies after independence was influenced by economic imperative, not ideological consideration. ठीक आहे. मग आता इंडियाच्या मग इथं थोडक्यात काय करायचं इंट्रोडक्शनमध्ये इंडिया जेव्हा इंडिपेंडन्स होतं, तर इंडियाला कुठले प्रॉब्लेम फेस करावे पॉवर्टी असेल, त्याच्यानंतर इलिटरसी असेल, पार्टिशन आहे, ठीक आहे, फूड सिक्युरिटी आहे. हे सगळे प्रॉब्लेम त्याला फेस करावे लागतात. आन्सरच्या म्हणजे बॉडीच्या पहिल्या पार्टमध्ये काय लिहिणार? इंडियाज डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी आफ्टर इंडिपेंडन्स वर इन्फ्लुएन्स बाय इकॉनॉमिक इम्पेरेटिव्ह. इकॉनॉमिक इम्पेरेटिव्हमध्ये तुम्ही प्लॅनिंग कमिशन लिहाल. कारण पॉवर्टी वगैरे तर पॉवर्टी रिमूव्ह करायची आहे. त्याच्यानंतर ग्रीन रिव्होल्यूशन असेल तर त्याच्यावर फोकस असणार आहे. तो लिहा. लँड रिफॉर्म असेल तर लँड रिफॉर्मवर लिहा. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून एम्प्लॉयमेंट जनरेशन्स असतील त्या गोष्टी असतील. हे सगळे डायमेन्शन जिथे इकॉनॉमिक अँगल इन्क्लूड होतात त्याच्यावर एम्फसिस केलेला आहे. आणि सेकंड पार्टमध्ये लिहा की इकॉनॉमिकल इम्पेरेटिव्हज बरोबर आयडिओलॉजिकल डायमेन्शन्स पण आहेत. आयडिओलॉजिकल डायमेन्शन्समध्ये आपल्याला सोशलिस्टिक प्रिन्सिपल्स दिसतात. कारण प्लॅनिंग कमिशन असेल ते सोशलिस्टिक प्रिन्सिपल्स करून देतात. गांधीयन प्रिन्सिपल्स आहेत. म्हणजे जे काही रुरल लेव्हल जे इकॉनॉमी त्याला प्रमोट करणे त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतायत. याच्यावर काय करायचं आहे तर फोकस करायचा आहे. मग त्याच्यानंतर जर लँड रिफॉर्म बघितलं तर लँड रिफॉर्मच्या मागे आयडिओलॉजी कुठली होती तर सोशल जस्टिस ही आयडिओलॉजी होती. या पद्धतीने सेकंड पार्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे, की इकॉनॉमिक इम्पेरेटिव्हज बरोबर ज्या काही आयडिओलॉजीज आहेत, त्या आयडिओलॉजीज पण काय करतात, इम्पोर्टंट रोल प्ले करतात. कशामध्ये? इंडियाज डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीमध्ये. ठीक आहे. जस्ट अ मिनिट मित्रांनो आणि तिथून आपण करूया.
आता हे बाकी आपण जेवढं डिस्कस केलं ना, हे सगळे काय केलेलं आहे, याचं मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन दिलेलं आहे. हा सेकंड बी, अगोदर सेकंड हे बघितलं. त्याच्यानंतर सेकंड सी, थर्ड ए, थर्ड बी, थर्ड सी, फोर्थ ए, फोर्थ बी आणि फोर्थ सी. आता याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री, सेक्शन बी. आता सेक्शन बी जो आहे, पुन्हा हा 5th नंबरचा क्वेश्चन कंपल्सरी आहे. या एका क्वेश्चनमध्ये 5 सब क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन 150 वर्ड्समध्ये लिहायचे आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 10 मार्क हे एवढं वेटेज आहे. आणि आता याच्यात त्यांनी क्रिटिकली एक्झामाइन लिहिलेलं आहे. जसं आपण पहिला क्वेश्चन बघितला होता मॉडेलमध्ये, तसाच हा काय तो 5th क्वेश्चन आहे. त्याला क्रिटिकली एक्झामाइन बघायचं. दोघी बाजूने परीक्षण करायचं आहे आणि तुमचं त्या ठिकाणी काय लिहायचं कन्क्लुजन लिहायचं. मग पहिला काय आहे? द आयडियाज रेज्ड बाय एनलाइटमेंट थिंकर्स वे profoundly unsettling and challenging to old regime society and political order. आता एनलाइटमेंटवर क्वेश्चन आलेला आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे? एनलाइटमेंट म्हणजे काय? हे एक्सप्लेन करा. त्याच्यानंतर ओल्ड रिजिम जे असतील, मग ओल्ड रिजिम नेमकं कुठलं होतं? मोनार्की होती, चर्च होती, त्याच्यानंतर काही अजून जर बघितलं अरिस्टोक्रॅसी होती. हे जे काही एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स कसले होते? ओल्ड रिजिम म्हणजे जुनी जी पद्धत होती ती. आता यांनी एनलाइटमेंट आयडियाजने किंवा थिंकर्सने यांना अनसेटलिंग कसं केलं? हे काय करायचं तुम्हाला या ठिकाणी एम्फसाइज करून सांगायचं आहे. मग आता युरोपमध्ये काय होतं, की कॉन्सेप्ट ऑफ डिवाइन ओरिजिन ऑफ किंग. मग काय किंगची जी काही लेजिटिमसी ही किंग कुठून येते? तर डिवाइन ओरिजिनची असते किंवा डिव्हिनिटीकडून येतं. मग त्याला जे काही आहे, तर अपोज या ठिकाणी आपल्याला होत असताना दिसते. मग याच्यामध्ये आपला जॉन लॉक. मग जॉन लॉकचा जो कॉन्सेप्ट आहे, जॉन लॉकचा कॉन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. टू ट्रिटीज. मग हे डिवाइन राईटमधून नाही आलेले, पण त्याला कोणी परमिशन दिलेली रूल करायची राजाला, तर ज्यांच्यावर तो राज्य करतोय त्यांना. पॉप्युलर सॉव्हरेनिटी. मग पॉप्युलर सॉव्हरेनिटीमध्ये या ठिकाणी रसोनी सोशल कॉन्ट्रॅक्ट. सोशल कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे, की जे जनरल सोसायटी असते किंवा जनरल विल असतं सोसायटीमध्ये, ते लोकं एकत्र येतात. त्यांचे जे काही राईट्स असतात ते रूलरला देतात आणि रूलर त्यांच्या बिहाफ ऑफ तिथे काय करतो, तो रूल करतो. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर. मॉन्टेस्क्यू. मॉन्टेस्क्यूने काय होतं सांगितलं, की कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर जर झालं, तर त्या ठिकाणी करप्शन होऊ शकतं. म्हणून अ, कुठल्याही एका संस्थेच्या हातात तशी सत्ता नसायला हवी. म्हणून लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरीमधले जे पॉवर आहे, ह्या पॉवर काय केल्या गेल्या पाहिजे, ते डिव्हाईड केल्या पाहिजे. चर्च असेल, तर चर्चला कोणी अपोज केलेलं आहे त्या ठिकाणी तो व्होल्टेअरने अपोज करताना तो आपल्याला दिसतोय. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचंय, बाय कोटिंग द नेम ऑफ फिलॉसॉफर, त्यांची आयडिओलॉजी आणि ज्या ओल्ड आपण असं म्हणतो रेजिम आहे, त्या ओल्ड रेजिमला त्यांनी अनसेटलिंग कसं केलं, हे काय करायचं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. समजा राईज ऑफ रॅशनलिझम अँड एम्पिरिसिझम. ठीक आहे, त्याच्यावर म्हणजे काय, की दैवी शक्तीने सगळ्या गोष्टी होतात तसं नाही. मग जे काही अनुभव येतात, ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी प्रूव्ह करून दाखवल्या जातात, त्याच गोष्टींवर काय ठेवला पाहिजे, तर विश्वास ठेवला पाहिजे. आता कॉम्प्लेक्स कॉन्सिक्वेन्सेस, मग एनलाइटमेंट आयडियामध्येच प्रॉब्लेम होतो. मग एनलाइटमेंट आयडियाजमध्ये जर बघितलं, तर लिमिटेड पॉलिटिकल इम्पॅक्ट. मग लिमिटेड पॉलिटिकल इम्पॅक्ट म्हणजे काय, की काही ज्या मोनार्कीज होत्या, त्या मोनार्कीजने एनलाइटमेंट एक्सेप्ट केलं आणि त्याला आपल्याला काय काय म्हटलेलं आहे, एनलाइटमेंट डिस्पॉट. हे एनलाइटमेंट डिस्पॉट आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. काही वेळेस काय होतंय, की एनलाइटमेंटलाच अपोज करणारे एनलाइटमेंट थिंकर होते. फॉर एक्झाम्पल रसो. आता एनलाइटमेंटमध्ये थिंकिंग आणि रॅशनलिझमवर जास्त फोकस केलं होतं. रसोचं म्हणणं काय, एवढं एक्सेसिव्ह थिंकिंग आणि रॅशनलिझममध्ये गेल्यानंतर ह्युमन रिलेशन्स ड्राय होतात. त्याच्यामुळे रोमॅन्टिसिझम किंवा जे काही ह्युमन बीइंग्स असतील, इमोशन्स असतील, त्यांचे जे एक्सपिरियन्स असतील, त्या अँगलवर आपण काय केलं गेलं पाहिजे, तर फोकस दिला गेला पाहिजे. पुन्हा एनलाइटमेंटचा जो फोकस होता हा युनिटी होता किंवा आपण असं म्हणतो ह्युमनिझम होतं. त्याचे जे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये बघायला मिळत आहे. रेन ऑफ टेरर. ठीक आहे. जॅकोबियन्सने रेन ऑफ टेरर जे केलं होतं, त्याच्यामध्ये दिसतो. नॅशनलिझम दिसतो. विथ थ्रू द नॅशनलिझम इंटिग्रेशन ऑफ जर्मनी आणि इटली दिसतंय. पण एनलाइटमेंटने सगळे एक आहेत किंवा आपण जे कलेक्टिव्हनेस आहे, युनिव्हर्सल कनेक्टिव्हनेस, तो काय केलेला होता, एम्फसिस केलेला होता. पण तो या ठिकाणी व्हायोलेट होत असताना आपल्याला दिसतात. या गोष्टी तुम्हाला काय करायच्या त्या ठिकाणी इन्क्लूड करायच्या आणि नंतर शेवटी कन्क्लूड करायच्या. आता नेक्स्ट क्वेश्चन होता, अमेरिकन सिव्हिल वॉर वॉज रिझल्ट ऑफ डिस्पॅरिटी ऑफ नीड्स, इंडस्ट्रियल नॉर्थ अँड अग्रेरियन साऊथ. मग आता जो अमेरिकन सिव्हिल वॉर झालेला आहे 1861 टू 1864-65 पर्यंत. तर तुम्हाला काय करायचंय, तर इंट्रोडक्शनमध्ये तिथं ब्रीफ इंट्रोडक्शनमध्ये का झालेलं आहे, याची कारणं द्यायची आहेत. आणि आन्सरच्या पहिला पार्ट म्हणजे बॉडीच्या पहिल्या पार्टमध्ये काय येणार आहे, मग याच्यामधले इकॉनॉमिक डायमेन्शन्स जे होते,
म्हणजे ॲज अ रिझल्ट डिस्पॅरिटी ऑफ नीड्स ऑफ इंडस्ट्रियल नॉर्थ अँड अग्रेरियन साउथ. डिस्पॅरिटी ऑफ नीड्स. डिस्पॅरिटी ऑफ नीड्स तुम्हाला काय करायचं ते या ठिकाणी हायलाइट करायचं. मग आता नॉर्थचे काय नीड्स होतात आणि साऊथचे काय नीड्स. आता इंडस्ट्रियल नॉर्थ जर बघितलं तर की अमेरिकेचे जे 13 कॉलनीज होतात, त्या 13 कॉलनीजमध्ये नॉर्थमधले जे कॉलनीज होतात, तर त्या काय कशावर बेस होत्या, तर इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग याच्यावर बेस होत्या. त्यांना लागणारा फ्री लेबर होता. ठीक आहे. आणि मग जर साऊथमध्ये बघितलं तर अग्रेरियन होते आणि अग्रेरियन सोसायटी असल्यामुळे त्यांना स्लेव्हज लागत होते. कशासाठी? ॲग्रीकल्चरल ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. हा जो इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे, या ठिकाणी इथं एम्फसाइज करणे गरजेचं आहे. इंडस्ट्रियल सेक्शन्स जे होतात, इंडस्ट्रियल सेक्शन काय करतात, तर यांची डिमांड काय होतं, की कस्टम ड्युटीज वगैरे ह्या असल्या पाहिजे म्हणजे टॅरिफ असल्या पाहिजे. टॅरिफ कशाला असलं पाहिजे, की जेणेकरून त्यांच्या मालाला प्रोटेक्शन मिळेल. पण यांचं म्हणणं काय होतं, की जे साऊथवाले होते, की त्यांनी ते एक्सपोर्ट करतायत, कॉटनचं एक्सपोर्ट करतायत. तर टॅरिफ त्या ठिकाणी जास्त असल्या, तर डायरेक्टली इम्पॅक्ट त्यांच्यावर पडू शकतो. कारण की ज्या डेस्टिनेशनवर ते सेल करतायत, तर तिथे त्यांना काय होतंय, तर त्याचा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. किंवा त्याचे जे ड्युटीज जर जास्त झाल्या, तर ऑब्व्हियसली जो काही रॉ मटेरियल, तर रॉ मटेरियलची कॉस्ट वाढेल आणि त्यांची जी डिमांड आहे, समजा ब्रिटन किंवा युरोपमध्ये कॉटनसाठीचे, तर ती त्या ठिकाणी काय होऊन जाईल, तर कमी होऊन जाईल. हा जो फिअर होता त्या ठिकाणी एम्फसिस होत असताना किंवा रिफ्लेक्ट होत असताना आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर नॉर्थमधले जे लोक होते ते इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे, रोड्स वगैरे याच्यावर काय करतायत, तर एम्फसिस करत असताना आपल्याला दिसतात. पण त्याचा डायरेक्टली ॲज सच फायदा हा जो साऊथमधले किंवा जे ॲग्रीकल्चरवर डिपेंडंट होते त्याच्यावर होत असताना दिसत नाही. त्याचे हे जे इकॉनॉमिकल डायमेन्शन्स, हे इकॉनॉमिकल डायमेन्शन्स किंवा जे डिस्परेट्स ऑफ नीड्स वगैरे जे आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, एम्फसिस करून सांगायच्या पहिल्या पार्टमध्ये. मग बॉडीचा दुसरा जो पार्ट असेल, मग त्याच्यामध्ये तुम्ही डेस्परेट नीड्स म्हणजे याच्या व्यतिरिक्त पण अजून बरेचसे कारणं त्या ठिकाणी होते. मग अजून वेगवेगळे कारणं म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जर त्या ठिकाणी बघितलं, की मोरल इश्यू, स्लेव्हरी असली पाहिजे की नसली पाहिजे. हा अँगल फक्त इकॉनॉमिक किंवा नीड्सचा नसून तो मोरली डायमेन्शन्सचा होता. त्याच्यानंतर अब्राहम लिंकन यांचं जे इलेक्शन आहे, तर इलेक्शन झाल्यानंतर नॉर्थमधले बरेचसे जे काही ऑर्गनायझेशन्स होतात, ते काय करायचे, साऊथमध्ये रेड करायचे आणि तिथले जे स्लेव्हज असतील त्यांना फ्री करायचे. याच्यामुळे पण काय होते, साऊथमधले जे स्टेट्स होते ते फिअरफुल झाले होते, की जर एखाद्या वेळेस जर नॉर्थमधलं कॅन्डिडेट जर रूल करतोय फेडरेशन, तर ते त्यांच्या इंटरेस्टच्या अगेन्स्टमध्ये जाऊ शकतं. हे पण त्या ठिकाणी ते तुम्ही एम्फसिस करू शकता. हा आस्पेक्ट. त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन इन मिझोरी अग्रीमेंट्स वगैरे. हे मिझोरी अग्रीमेंट्समध्ये वगैरे काय म्हणजे नवीन स्टेट्स जर त्या ठिकाणी जॉइन झाले, तर मग त्यांचं स्टेटस काय असलं पाहिजे? स्लेव्हज असले पाहिजे का फ्री असले पाहिजे? यामध्ये जर जर बघितलं तर कन्सेन्सस होत नाहीये. मग असे डायमेन्शन सुद्धा काय करतायत, सिव्हिल वॉरसाठी कारणीभूत ठरतायत आणि शेवटी काय करायचं, मग तुम्हाला हे कन्क्लूड करायचं आहे. नेक्स्ट बघितलं तर युनिफिकेशन ऑफ जर्मनी वॉज ॲज मच प्रॉडक्ट ऑफ कोल अँड आयर्न ॲज इट वॉज द ब्लड अँड आयर्न. आता स्टँडर्ड क्वेश्चन आहे. प्रिव्हियस इयर याच्यामध्ये पण विचारून गेलेलं आहे. ठीक आहे. इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला थोडक्यात काय ऑटोमन बिग्मार्क असेल, तर त्याचं जे कंट्रिब्युशन आहे युनिफिकेशन ऑफ जर्मनीमध्ये ते सांगायचं. तर पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला कोल अँड आयर्न. कोल अँड आयर्नचा मीनिंग होतो की इकॉनॉमिक डायमेन्शन आणि ब्लड अँड आयर्न म्हणजे काय होतं, वॉर आणि डिप्लोमसी. मग कोल अँड आयर्नने कसं मदत केलेली आहे? मग फॉर एक्झाम्पल जोल्वरीनचं तुम्ही काय देऊ शकता? एक्झाम्पल देऊ शकता. मग त्यांनी इकॉनॉमिकल बेस काय केलं त्या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. मग जर्मनीमध्ये समजा रुवर असेल, यासारखे जे काही आयर्न ओर्स वगैरे किंवा कोलच्या ज्या आपल्या खाणी असतील, त्याचा फायदा कशाला झालाय? जर्मनीमध्ये इंडस्ट्रियलायझेशन. मग इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे पुन्हा इकॉनॉमिकल कनेक्टिव्हिटी इन्क्रीज होण्यासाठी रेल्वे कन्स्ट्रक्ट केले गेलेले, रोड कन्स्ट्रक्ट केले गेलेले आहेत. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी क्रिएट होते. त्याच्यामुळे मिलिटरी म्हणजे वॉर जर झाला, तर वॉर होण्यासाठी जो काही सपोर्ट लागतो, तो सपोर्ट त्या ठिकाणी त्यांनी काय तो बेस त्यांनी क्रिएट करून ठेवलेला आहे. मग मिलिटरायझेशन थ्रू इंडस्ट्रियलायझेशन. सो ए.जे.पी. टेलर आहे. आता हे जे हिस्टोरियन यांचं म्हटलं आहे, की डेन्मार्क आणि ऑस्ट्रिया आणि फ्रान्स. आता याच्यावर ज्यावेळेस त्यांनी कंट्रोल मिळवला आणि तिथले जे काही इकॉनॉमिक रिसोर्सेस त्यांनी यूज केले, तर म्हणजे कशासाठी केले, तर इंडस्ट्रियलायझेशनसाठी. त्याचा फायदा जर्मनीला काय पॉवरफुल कंट्री ठेवण्यामध्ये मग झालेला आहे. बँकिंग आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट यांचं डेव्हलपमेंट होत असताना आपल्याला दिसतंय. सेकंड याच्यामध्ये काय आहे, की ब्लड अँड आयर्न. मग ब्लड अँड आयर्नचा एम्फसिसमध्ये वॉर. मग रशियाचा जो वॉर जो ऑस्ट्रिया बरोबर झालेला, ऑस्ट्रो प्रशियन वॉर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर फ्रँको प्रशियन वॉर. प्रशियाने पुन्हा काय फ्रान्सला काय केलेलं आहे, अल्टिमेटली डिफीट केलेलं आहे आणि 1871 मध्ये आपल्याला युनिफिकेशन ऑफ जी इटली आहे, तर ते सॉरी युनिफिकेशन ऑफ द जर्मनी ते पण आपल्याला दिसतं. त्याच्यासोबत ॲज अ बाय प्रॉडक्ट म्हणून युनिफिकेशन ऑफ इटली पण होतंय. तर मग हे होते. त्याच्यानंतर मग त्यानंतर बिस्मार्क जो आहे, ऑटमन बिस्मार्कने काय केलेलं आहे, प्रत्येक वेळेस ऑस्ट्रिया आणि फ्रान्सला आयसोलेट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळेस डिप्लोमसी केलेली आहे. मग हे जे डायमेन्शन आहेत, हे डायमेन्शन तुम्हाला कशात एम्फसिस करायचं आहे? रोल ऑफ ब्लड अँड आयर्न आणि एखाद 2 तुम्ही या ठिकाणी हिस्टोरियन म्हणून कोट करू शकता. ठीक आहे. आणि त्याला कन्क्लूड करायचं. जर पुढचा क्वेश्चन बघितला, द न्यू रिजिम इन चायना address the peasant question by
इन्स्टिट्यूटिंग होलसेल लँड रिडिस्ट्रिब्युशन विच वॉज कॅरिड आउट स्विफ्टली अँड रुथलेसली. आता क्रिटिकली एक्झामिन करायचं आहे. म्हणजे 1949 मध्ये कम्युनिस्ट चायना जो इस्टॅब्लिश होतोय, तर सुरुवातीला काय केलं जातंय, आता 1945 पासून किंवा तुम्ही जर सन यत-सेन यांची जी कारकीर्द चालू होती फार 1911 पासून, तर असं म्हणू शकतो आपण आता हे 1945 टू 1949 पर्यंत, म्हणजे ज्यावेळेस सिव्हिल वॉर वगैरे होत आहेत, ज्या गोष्टी घडत आहेत, तर त्याच्यामध्ये काय आहे की माओ झेडॉंग यांनी काय केलेलं आहे, की तिथले जे पिझंट्स आहेत, तर पिझंट्सला लँड डिस्ट्रिब्यूट करण्यासाठी जे जमीनदार वगैरे होते तिथले, तर तिथले जमीनदारांकडून जबरदस्ती जमिनी घेऊन त्या गरिबांमध्ये काय केलेल्या आहेत, त्या वाटलेल्या आहेत. मग त्याची जी स्टोरी तुम्हाला फर्स्ट पार्टमध्ये डिस्कस करायची आहे. मग ते करत असताना मग अबोलिशन ऑफ फ्युडल लँडलॉर्डिझम असेल, क्रिएशन ऑफ रुरल क्लास सॉलिडॅरिटी असेल, असे जे डायमेन्शन्स आहेत किंवा अग्रेरियन रिफॉर्म लॉ असेल, जसे इंडियामध्ये लँड रिफॉर्म्स वगैरे झाले, त्या पद्धतीने तिथले जे लँड रिफॉर्म्स असतील, ते काय करायचे, तर एम्फसाइज करायचे. आणि सेकंड याच्यामध्ये काय करायचं, की जेही लँड रिफॉर्म्स त्यांनी केलेले आहे किंवा स्विफ्टली लँड रिडिस्ट्रिब्युशन केलेलं आहे, त्याचा फायदा प्रेझेंट्सला पाहिजे तसा नाही झालेला आहे. एक म्हणजे व्हायलन्सचा खूप उपयोग केलेला आहे. दुसरा आस्पेक्ट जर बघितला तर ग्रेट लीप फॉरवर्डमध्ये काय केलंय, पुन्हा कलेक्टिव्हायझेशन झालंय. म्हणजे लँडची कलेक्टिव्हिटी कोणाच्या बिलॉंगिंग, जर म्हणजे स्टेटच्या बिलॉंगिंग. मग फार्मर तिथे काय करेल, फील करतील. जसं स्टेट डायरेक्ट करेल त्या पद्धतीने. फार्मर्सकडे त्याची काही फ्रीडम आहे, ते फ्रीडम पण त्या ठिकाणी राहिलं आहे का नाही राहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी डिस्कस करायचं आहे आणि इव्हेंच्युअली कंक्लूड करायचं आहे. आणि 5 द रिव्होल्यूशन ऑफ 1989 डिड नॉट सिम्पली डिस्ट्रॉय गव्हर्नमेंट्स, दे अल्सो एंडेड आयडियोलॉजी. म्हणजे आता हा कोल्ड वॉर एरा जो आहे, कोल्ड वॉर एरा कधी स्टार्ट होतोय? सेकंड वर्ल्ड वॉर एंड झाल्यानंतर किंवा सेकंड वर्ल्ड वॉरचा जो लास्ट फेज आहे, त्याच्यानंतर आपल्याला कोल्ड वॉरची सुरुवात दिसते आणि 1989 पर्यंत आपल्याला असं लक्षात येतंय की कोल्ड वॉर आता एंड होतोय. म्हणजे कारण जो कम्युनिझम असेल किंवा USSR आहे, त्याच्यातले जे काही आपल्याला असं म्हणू शकतो, त्याच्या अंडर किंवा इन्फ्लुअन्स मधले असणारे जे काही रिजन्स होते किंवा कंट्रीज होतात, ते कम्युनिझम थ्रू काय होत आहेत, तर त्याच्या बॅड एक्सपिरियन्सेस त्यांना येतात. कारण कम्युनिझम काय होतंय, तर त्याचं इकॉनॉमिक बेनिफिट त्यांना होत नाहीये. ठीक आहे. मग हा आस्पेक्ट आहे. कंपॅरिझनला जे कॅपिटलिझमला सपोर्ट करणाऱ्या कंट्रीज होतात, तिथले इकॉनॉमिक जे काही डेव्हलपमेंट आहे, ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्या ठिकाणी दिसते. अशा वेळेस मग जे काही 1989 मध्ये पोलंड असेल, चेकोस्लोवाकिया असेल, हंगेरी असेल, या ठिकाणी काय होतंय, उठाव होत आहे. मग उठाव कोणाच्या अगेन्स्टमध्ये? कम्युनिस्ट गव्हर्नमेंट. कारण हे कम्युनिस्ट गव्हर्नमेंट काय करतात, एक्सप्लॉइट करतात. एक्सपर्ट म्हणजे काय? इंडस्ट्रीमध्ये वर्क केलं गेलं पाहिजे. मॅक्सिमम प्रोडक्शन करायला पाहिजे. त्याच्यानंतर वर्कर्सला राईट नाही. कारण वर्कर्स कोणचे राईट्स कोण रिप्रेझेंट करतायत? त्यांचे ट्रेड युनियन्स असतील. मग ट्रेड युनियन्सवर कोणाचा कंट्रोल असणार आहे? तर गव्हर्नमेंटचा कंट्रोल असणार आहे. असे जे काही आस्पेक्ट आहे, हे आस्पेक्ट आपल्याला त्या ठिकाणी काय तर बघायला मिळते आहे. मग त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर व्हॉईस रेज केलेला आहे. मग त्याच्यासाठी सोशो इकॉनॉमिकल, पॉलिटिकल हे जे सगळे डायमेन्शन्स रिस्पॉन्सिबल होते. मग त्याच्यानंतर काय आयडिओलॉजिकल कंटिन्युटी अँड कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे जे काही कम्युनिझमच्या बाबतीमध्ये अँटी कम्युनिझम सेंटिमेंट्स क्रिएट झालेले होते. ज्या काही मूव्हमेंट्स झालेल्या आहेत. समजा पोलंड्समध्ये सॉलिडॅरिटी मूव्हमेंट असतील, ह्युमन राईट्स मूव्हमेंट्स असतील, वेल्वेट रिव्होल्यूशन जे कोस्लोवाकी असणार आहे. यांचं काम काय होतं, की जे काही कम्युनिस्ट गव्हर्नमेंट असतील, जे तिथले वर्कर्स होते, म्हणजे पिझन्ट्स होते, यांचे इंटरेस्ट फुलफिल नाही होते. कुठले इकॉनॉमिकल म्हणजे अनएम्प्लॉयमेंट असेल किंवा त्यांना इन्फ्लेशन फेस करावं लागतंय आणि इन्फ्लेशन पण फेस होत असताना त्यांचे जे काही सॅलरीज आहेत, सॅलरीज इन्क्रीज होत नाहीये आणि याचं सगळ्यात मेन बेसिस काय होतं, तर कम्युनिस्ट इकॉनॉमिकल पॉलिसीज ह्या होत्या. मग आता आयडिओलॉजिकल कंटिन्युटी अँड कॉम्प्लेक्सिटी. मग आता कम्युनिझमची आयडिओलॉजिकल कंटिन्युटी आपल्याला कुठे दिसते? मग फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, जरी USSR डिसइंटिग्रेट होतं 1991 मध्ये, तरी मग काय, ज्या ईस्टर्न युरोपियन कंट्रीज होतात, त्या वेस्टर्न युरोपियन कंट्रीज सोबत जातायत. मग तिथे जे काही इकॉनॉमिक त्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, त्याच्यासाठी ते सोशलिस्टिक प्रिन्सिपल्स आहेत, ते त्या ठिकाणी रन करतायत. म्हणजे त्याची पॉलिसी लेव्हलला आपल्याला त्या गोष्टी दिसतात. तर चायनासारख्या ज्या कंट्रीज असतील, चायनासारख्या कंट्रीज पण कशाला रिप्रेझेंट करतायत, तर मार्क्सिझम किंवा कम्युनिझमला रिप्रेझेंट करतात इंटरनॅशनल लेव्हलला. या गोष्टी तुम्ही काय करू शकता, तर एम्फसाइज करू शकता. नंतर तुम्हाला काय करायचं, तर कन्क्लूड करायचं आहे. हा झाला 5व्या नंबरचा. त्याच्यानंतर 6. मग आता 6व्याचा जो पहिला क्वेशन होता, तो इंग्लिश इंडस्ट्रियलायझेशन वॉज टू लाँग ड्रॉन टू बी कन्सिडर्ड एज अ रिव्होल्यूशन. कमेंट. आता हा पण स्टँडर्ड क्वेशन आहे. थोडक्यात त्यांना म्हणायचं की ब्रिटनमध्ये झालेलं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. हे रिव्होल्यूशन होतं, ते इव्होल्यूशन होतं. रिव्होल्यूशनचा मीनिंग काय आहे? चेंजेस विथिन अ स्मॉल पिरियड ऑफ टाईम. जे सडन चेंजेस होतात स्मॉल पिरियड ऑफ टाईम, त्याला रिव्होल्यूशन म्हणतात. इव्होल्यूशन म्हणजे काय? जे ग्रॅज्युअल चेंजेस होतात त्यामध्ये. मग पहिला ते क्वेशनचा टोनच काय आहे? इंग्लिश इंडस्ट्रियलायझेशन वॉज टू लाँग ड्रॉन टू बी कन्सिडर्ड एज अ रिव्होल्यूशन. म्हणजे बॉडीचा जो पहिला पार्ट असणार, आन्सरचा जो बॉडीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, की इंडिया म्हणजे सॉरी,
ब्रिटनचं जे इंडस्ट्रियलायझेशन होतं, ते रिव्होल्यूशन नव्हतं, ते इव्होल्यूशन होतं. ठीक आहे. आणि सेकंड पार्टमध्ये तुम्ही एक्सप्लेन करणार आहात, की नाही ब्रिटन किंवा इंग्लंडमधलं जे रिव्होल्यूशन होतं, ते खरंच रिव्होल्यूशन होतं ना, की इव्होल्यूशन होतं. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही डिफाईन करा, की व्हॉट इस मीन बाय इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. ठीक आहे. तिथले जे महत्त्वाचे डायमेन्शन आहेत ते. आता हे इव्होल्यूशन कसं होतं? ग्रॅज्युअल टेक्नॉलॉजिकल इव्होल्यूशन म्हणजे की जे टेक्नॉलॉजिकल इव्होल्यूशन झालं, सॉरी स्पिनिंग जेनी असणार आहे. त्याच्यानंतर आपण गेलं की वॉटर पॉवरचं युटिलायझेशन असणार आहे. वॉटर पॉवर टू स्टीमचं युटिलायझेशन, स्टीम इंजिन असतील. तर यांची डेव्हलपमेंट व्हायला पण काय लागलेलं आहे? तर वेळ लागलेला आहे. बराच वेळ गेलेला आहे. सॉरी. हां, त्याच्यानंतर ॲग्रीकल्चरल फाउंडेशन. आता इंडस्ट्री कधी येऊ शकतो ज्यावेळेस ॲग्रीकल्चर सरप्लस असेल. ॲग्रीकल्चर सरप्लस असण्यासाठी काय तर ॲग्रीकल्चर पण तेवढी प्रोडक्टिव्ह असला पाहिजे. मग एन्क्लोजर मूव्हमेंट वगैरे जे झालेल्या होत्या, त्याच्यामुळे ॲग्रीकल्चर प्रोडक्शन इन्क्रीज झाले होते. ही लाँग टर्म प्रोसेस आहे. म्हणजे जवळपास 16-17 सेंच्युरीपासून जर आपण बघितलं तर 19th सेंच्युरीपर्यंत या गोष्टी चालू आहेत. त्याच्यानंतर इंडस्ट्रीज जर एस्टॅब्लिश करायचं असतील तर कॅपिटल पाहिजे. मग हे जे कॅपिटल आहे, हे कॅपिटल पण काय होते पहिले ॲग्रीकल्चर रिव्होल्यूशन, नंतर मर्कंटाइल रिव्होल्यूशन. मग मर्कंटाइल रिव्होल्यूशनमध्ये ट्रेड होतं. मग ट्रेडवरून कॅपिटल जनरेट होतं. कॅपिटल जनरेट झाल्यानंतर तिथे रिसर्च होते, डेव्हलपमेंट होते, नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. मग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चेंज होतं. ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस पण काय झाली तर ग्रॅज्युअल झाली. पुन्हा जे काही अर्बनायझेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं, तर काही इम्पोर्टंट मॅनचेस्टर सारखे सिटीज वगैरे होतात. त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशनचं जे काही लोकेशन आहे, आपलं लोकेशन त्या ठिकाणी बघायला मिळतं आहे. डिले सोशल अँड पॉलिटिकल रिफॉर्म म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जरी झाले, तरी मग हे फॅक्टरी ॲक्ट वगैरे जे काही म्हणजे इनॅक्ट केले गेलेले होते किंवा डिमांड फॉर द राइट्स ऑफ वर्कर्स असतील, हे फार नंतर काय केले गेलेले तर मान्य केले गेलेले आहेत. तो एक तुम्ही हे करू शकता. सायक्लिक ग्रोथ पॅटर्न्स म्हणजे काय इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन स्टार्ट झाला म्हणजे काही सगळंच काही चांगलं झालं होतं तसं नाही. तर ग्रेट ब्रिटनमध्ये जर बघितलं तर त्यांना ग्रेट डिप्रेशन म्हणजे तिथे फेस होतंय त्यांना कधी लास्ट फेज ऑफ द 19th सेंच्युरीमध्ये. या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे प्रोलॉन्ग ट्रान्झिशन इन वर्कफोर्स म्हणजे काय ॲग्रीकल्चर बेस्ड टू इंडस्ट्रियलायझेशनवर जी शिफ्टिंग होते लेबर्सचं याला पण काय लागतं बराच वेळ लागतोय. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की इन 1688 अबाउट 80% ऑफ इंग्लिश पॉप्युलेशन वॉज स्टिल एंगेज इन ॲग्रीकल्चर आणि 1800 मध्ये किती झालेलं आहे 40% पर्यंत ते डिक्लाइन झालेलं आहे. आणि इट वॉज फार फ्रॉम कंप्लीट इव्हन बाय मिड 19th सेंचुरी म्हणजे ते 19th सेंचुरीमध्ये पण काय फार काही डिक्रीज नाही झालेलं आहे. म्हणजे हे ज्या गोष्टी काय त्या ठिकाणी त्यांनी एम्फोसिस केलेलं आहे. त्यानंतर मग ई.जे. हॉब्सबॉर्न आणि एरिक हॉब्सबॉर्न यांचं काय म्हणणं आहे, असं जरी असलं तरी सोशिओ इकॉनॉमिकल आणि वर्ल्ड कॉन्टेक्स्टमध्ये जे काही इम्पॅक्ट झालेले आहेत, त्या बाबतीमध्ये त्याला काय केलं जाऊ शकतं, कन्सिडर रिव्होल्यूशन केलं जाऊ शकतं. रॅपिड टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्टेज. मग आता हे जेम्स वॅट असेल, मेकॅनायझेशन ऑफ टेक्सटाईल असेल, ॲक्राइट वॉटर फ्रेम असेल, याची जी काही आपण असं म्हणू शकतो इन्व्हेन्शन आहे. हे काय कशाला फेव्हर करतायत तर रिव्होल्यूशनरी ॲक्टिव्ह. रॅडिकल शिफ्ट इन क्लास स्ट्रक्चर म्हणजे इमर्जन्स ऑफ मिडल क्लास असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर रुरल एरियामधून अर्बन एरियामध्ये जी शिफ्टिंग किंवा मायग्रेशन असते, तो पार्ट आहे. म्हणजे तो ॲस्पेक्ट आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळेच पुन्हा काय होतं नॅशनलिझमला सुद्धा स्प्रेड मिळतो आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे कॉलोनियलिझमला काय होतं स्प्रेड मिळतो आहे. तिथे स्प्रेड होत आहे. त्या ग्लोबल इकॉनॉमिक इम्पॅक्ट. इम्पॅक्ट ऑन पॉलिटिकल स्ट्रक्चर व रिफॉर्म. ब्रिटनमध्ये काय होतं तर रिफॉर्म होतं. रिफॉर्म ॲक्ट 1832 1867 म्हणजे चार्टर मूव्हमेंट आणि चार्टर मूव्हमेंट नंतर त्यांचे जे काही डिमांड्स आहेत, तर त्याच्या अगोदर जे काही रिफॉर्म ॲक्ट्स वगैरे आहे, म्हणजे इन्क्रीजिंग रिप्रेझेंटेशन म्हणजे व्होटिंग राईट्ससाठी जे काही आहे, ते फॅक्टरी सिस्टम असेल, फॅक्टरी सिस्टम अस्तित्वात येते. फॅक्टरीमध्ये जाऊन वर्क करणे, तिथे सोशल, इकॉनॉमिकल जे काही रिलेशन्स आहेत ते चेंज होत आहेत, मायग्रेशन्स होत आहेत. ठीक आहे. याच्या सगळ्या गोष्टी सेकंड याच्यामध्ये काय करायचं तर इन्क्लूड करायचे आहेत तुम्हाला आणि मग लिहायचं आहे की ते रिव्होल्युशनरी ॲस्पेक्टमध्ये कसे दिसतात. त्याच्यानंतर 6 बी जर बघितलं, सोशल अँड पॉलिटिकल लँडस्केप ऑफ युरोप आफ्टर द फर्स्ट वर्ल्ड वॉर वॉज युनिकली सुटेड फॉर द राईज ऑफ फॅसिझम. फॅसिझम म्हणजे काय? हे तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये काय करायचं आहे? लेफ्ट विंग राईटिझम किंवा राईटची जी एकदम एक्स्ट्रीम राईट विंग आहे, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? तर फॅसिझम म्हटलं गेलेलं आहे. मग हे काय करायचं तुम्हाला एम्फसिस करायचं. मग यांचं म्हणणं काय आहे? द सोशल अँड पॉलिटिकल लँडस्केप ऑफ युरोप आफ्टर फर्स्ट वर्ल्ड वॉर वॉज युनिकली सुटेड फॉर द राईज ऑफ फॅसिझम. म्हणजे सोशल कंडिशन आणि पॉलिटिकल लँडस्केप जो होता युरोपचा, तो फॅसिझमसाठी सुटेबल होता. हे तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये डिस्कस करायचं आहे आणि सेकंड पार्टमध्ये त्याला काउंटर पॉइंट. सोशल अँड पॉलिटिकल कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं, मग सोशल आणि पॉलिटिकलमध्ये बघत असताना तुम्ही कुठले एक्झाम्पल्स देणार आहेत? समजा वर्सायची ट्रीटी झाली. मग त्याच्यामुळे जर्मनीला ह्युमिलिएशन होतंय. इटलीमध्ये पण फॅसिझम बघायला मिळतोय. पण मग इटलीला जे काही इटली विनर साइडने होता. पण त्याला जे प्रॉमिस केलं होतं ते इटलीला दिलं नव्हतं. म्हणून ट्रिटी ऑफ वर्सायच्या याच्यामध्ये ते काय झालेलं आहे तो ॲज इट इज निघून गेलेला आहे. मग त्याला ते ह्युमिलिएशन फेस झालेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण अजून बघू शकतो, की डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन. डिसिल्युजनमेंट विथ डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन म्हणजे वेइमर रिपब्लिक
जर्मनीमध्ये. आणि सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जे काही इन्फ्लेशन होतंय, तर त्याला टॅकल करण्यामध्ये ते असमर्थ ठरतायत. सिमिलरली काय आहे, तर इटलीमध्ये. त्याच्यानंतर इकॉनॉमिक हार्डशिप इन ग्रेट डिप्रेशन 1929 मध्ये जे ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन होतंय, त्याचं रिफ्लेक्शन युरोपमध्ये दिसतं आहे आणि त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट इन्क्रीज होते आहे आणि लोकांचे जे काही डिमांड आहेत, रोजच्या डेली नीड्स आहेत, ते सुद्धा फुलफिल होत नाहीयेत. तर त्याचा पण रिपल्केशन आपल्याला काय बघताय, तर बघायला मिळतंय. आता ट्रिटी ऑफ व्हर्सायलेस हे तर सांगितलं मी तुम्हाला. फिअर ऑफ कम्युनिझम. फिअर ऑफ कम्युनिझममध्ये काय? कम्युनिझमचा राईज होतोय. समजा बोल्शेविक रिव्होल्यूशन 1917 मध्ये काय झालेलं आहे, तर रशियामध्ये झालेलं आहे. मग जर कम्युनिझम जर आला, तर कॅपिटलिझमला तो काय होऊ शकतो? तर थ्रेट होऊ शकतो. त्याच्यासाठी पण काय महत्त्वाचं एक आयडिओलॉजिकल कन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळतंय. मिलिटरायझेशन. मिलिटरायझेशन म्हणजे काय? हिटलर आणि मसोलिनी असेल, यांनी काय केलेलं आहे? एक ऑप्शन दिलेलं आहे, की जे डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स वगैरे असतील, ते जर तिथले सिच्युएशन्स हँडल करू शकले नाहीये, तर ते मिलिटरी ऑर्गनायझेशन किंवा मिलिटरी सेटअप थ्रू तिथले जे काही सोशल इकॉनॉमिकल चेंजेस आहेत, ते त्या ठिकाणी काय करू शकतात, तर चेंजेस करू शकतात. तर ह्या गोष्टी आहेत, त्या करायच्या आहेत. एम्फोसिस करायचा आहे. नॅशनलिझम अँड रेशियल सुपेरियरिटी. जुई म्हणजे यांनी काय केलं, जर्मन रेस सुपेरियर आहे, ते आर्यन्स आहे, ज्यूज प्रती त्यांचा जो हेट्रेड आहे, तो त्या ठिकाणी त्यांनी आपण असं म्हणू शकतो, की एम्फोसिस केलेलं आहे. त्याच्यानंतर विकनेस ऑफ लीग ऑफ नेशन्स असेल, या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, प्रोपगंडाचा यूज असेल. पहिल्या पार्टमध्ये डिस्कस करायचं आहे. सेकंड पार्टमध्ये काय चॅलेंज द नोशन ऑफ इनएव्हायटेबिलिटी. म्हणजे काय, की सोशो पॉलिटिकल कंडिशन युरोपमध्ये अशी नव्हती, की त्याच्यामुळे फॅसिझम डेव्हलपच झाला पाहिजे. मग ब्रिटन, फ्रान्स सारखे जे काही कंट्रीज असतील, तिथे डेमोक्रेसी होत्या. तिथे पण त्यांनी काय केलं, तर डेमोक्रेसी मेंटेन केली. फॅसिझम झालेलं नाही. उलट फॅसिझम हा कसला रिझल्ट होता, जे पर्टिक्युलर कंट्रीज होते, तिथले सोशो इकॉनॉमिकल जे काही चेंजेस होते, त्याचा रिझल्ट म्हणून काय होतं, तर फॅसिझम हा इमर्ज होते. फॉर एक्झाम्पल, जर जर्मनीच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं, तर त्यांना जे ह्युमिलिएशन होते, तर तो एक आहे. त्याच्यानंतर इटलीच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं, तर त्यांचा जो ड्यू म्हणजे त्यांना जे काही अलो केलं होतं, की दिलं जाईल गोष्टी, त्या गोष्टी त्यांना दिल्या जात नाही आहे. त्या गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत. त्याच्यानंतर जे इंडिव्हिज्युअल आपण असं म्हणू शकतो पर्सनॅलिटीज असतील, पर्सनॅलिटीजने पण महत्त्वाचा रोल प्ले केला. मग जर्मनीमध्ये हिटलर असणार आहे आणि मुसोलिनी असेल तर इटलीच्या कॉन्टेक्स्टमध्ये असणार आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत आणि इकॉनॉमिक, आता जर इकॉनॉमिक कंडिशन्स जरी बघितल्या, की ग्रेट डिप्रेशन झालं होतं. पण मग अमेरिकेसारख्या जे काही कंट्रीज असतील, त्यांनी काही न्यू इकॉनॉमिक डील वगैरे ह्या पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या होत्या आणि इकॉनॉमिकल कंडिशन्स या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. तर मग तरी त्याच्यामध्ये काय फॅसिझम वगैरे ह्या गोष्टी काही कुठे दिसत नाही आहेत. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर सेकंड पार्टमध्ये एम्फोसिस करायचं आहे आणि मग कन्क्लूड करायचं आहे, की नाही, की फॅसिझम जो इमर्ज झाला होता, तो फक्त सोशो पॉलिटिकल कंडिशन नाही, तर तिथले प्रत्येक कंट्रीची जी काही कंडिशन असते, त्याच्यानंतर तिथला जो लिडरशिप असेल, पॉलिटिकल आयडिओलॉजीज असतील, त्याचा एक कॉमन मॅनिफेस्टेशन म्हणून फॅसिझम काय होतं, तो इमर्ज होतोय. मग 6चं सी. स्टेट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन इंडस्ट्रियलायझेशन ऑफ रशिया. कमेंट. इथं कमेंट करायचं म्हणजे तुम्हाला बोथ साइड लिहायचे. मग रशियाचं जे इंडस्ट्रियलायझेशन कधी स्टार्ट होत असताना दिसतंय, हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सेकंड हाल्फ ऑफ द 19th सेंचुरी. ठीक आहे. 19th सेंचुरीच्या सेकंड हाल्फमध्ये आपल्याला बघायला मिळतंय आणि मेजॉरिटी जे इंडस्ट्रियलायझेशन झाले, ते कधी झाले? तर 20th सेंचुरी झाले. सर्गई विटे, मग याचं जे काही कंट्रिब्युशन असेल, मग ट्रान्स सायबेरियन रेल्वे मार्ग असणार. ठीक आहे. काही लँड जे असतील, तर लँडला कलेक्टिव्हायझेशन करणार असेल, त्याच्यात काही इम्पॉर्टंट आस्पेक्ट असेल. म्हणजे हा जो बेस होता इंडस्ट्रियलायझेशन होतो. त्यानंतर ज्यावेळेस बोल्शेविक रिव्होल्यूशन होते आणि लेनिन पॉवरमध्ये येतात. लेनिनने नियर अबाउट 1921 मध्ये न्यू इकॉनॉमिक पॉलिसीज इंट्रोड्यूस केलेली आहे. त्याच्यामध्ये दोघांचं पार्टिसिपेशन दिसते. गव्हर्नमेंटचं पण दिसतं. म्हणजे महत्त्वाच्या ज्या काही इकॉनॉमिक सेक्टर्स असतील, मग रेल्वे असतील, रोड असतील, मिनरल्स असतील, ऑइल असतील, याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे, तर स्टेटचं कंट्रोल आहे. पण बाकीच्या पीटी थिंग्समध्ये काय केलेलं आहे, जे प्रायव्हेट मेंबर्स वगैरे आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी त्यांनी अलो केलेलं आहे. मग ज्यावेळेस स्टॅलिन येतं, मग 5 इयर प्लॅन सारखा जो कन्सेप्ट आहे, मग स्टेट लेड इंडस्ट्रियलायझेशन, कलेक्टिव्हायझेशनचं जी ॲक्टिव्हिटीज आहेत, ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी काय होतात, तर फॉलो किंवा इम्प्लिमेंट केल्या जातात. मग आपल्याला तिथे इंडस्ट्रियलायझेशन बघायला मिळते. आणि सेकंड पार्टमध्ये मग काय कसं अप्रोच करायला यायला किंवा याचे काउंटर पॉइंट काय द्याल, की स्टेट लेड इंडस्ट्रियलायझेशन होतं. पण त्या ठिकाणी काय आहे, की फॉरेन पण त्या ठिकाणी कंट्रिब्युशन आहे. मग समजा ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, यांनी सुरुवातीला काय दिलेलं आहे, तर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलेली आहे. तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. दुसऱ्या पार्टमध्ये जर आपण बघितलं, तर न्यू इकॉनॉमिक पॉलिसीजमध्ये जरी बघितलं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, प्रायव्हेट सेक्टर्स असतील, त्या प्रायव्हेट सेक्टरने पण महत्त्वाचा जो बेस आहे, म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल सेक्टर आहे, त्याला बिल्ड करण्याचं काम काय केलेलं आहे, त्याने केलेलं आहे. म्हणून आणि कन्क्लूड करत असताना काय करणार आहात तुम्ही, की दोघांचा फॅक्टर आहे. म्हणजे मेजॉरिटी स्टेट आहे, पण असं म्हणता येणार नाही, की 100% स्टेट लेडच इंडस्ट्रियलायझेशन आहे. हे लिहून तुम्हाला काय करायचं होतं, कन्क्लूड करायचं आहे. 7व्या क्वेश्चनमध्ये बघितलं तर सेकंड वॉर वॉज ट्रुली अ ग्लोबल कन्फ्लिक्ट डिस्कस. म्हणजे थोडक्यात हा कॉन्सेप्ट पण विचारला गेला पण सेकंड कॉन्टेक्स्ट म्हणजे वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये.
टोटल वॉरच्या कॉन्टेक्स्टमध्ये. जर तुम्हाला टोटल वॉरचा कॉन्सेप्ट माहीत असतील, त्याचे डायमेन्शन्स माहीत असतील, तर तुम्ही याच्याशी याला कनेक्ट करू शकता. सेकंड वर्ल्ड वॉर का झाला? कोणामध्ये झाला? हे तुम्ही लिहायचं आहे. आणि हा खरंच ग्लोबल कॉन्फ्लिक्ट होता का ते? पहिल्या पार्टमध्ये जो असणार आहे, तुम्ही ग्लोबल कॉन्फ्लिक्ट होता ते मेन्शन करायचं. मग ग्लोबल कॉन्फ्लिक्ट कसा होता? जसे जरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे जे स्टेक होल्डर्स असतील, हे युरोपमधले असतील, तरी मग रिप्रेझेंटेशन होत असताना त्यांचे जे कॉलनीज असतील, मग समजा ब्रिटनच्या कॉलनीज जे होते, तर त्यांचं जे एम्पायर होते सर्वात वन ऑफ द बिगेस्ट म्हणजे बिगेस्ट एम्पायर होतं कंटेम्पररी पिरियडमध्ये किंवा समकालीन काळामध्ये. त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दिसतंय. या जे छोटे-मोठे याच्याशी रिलेटेड बॅटल्स असतील, ते आपल्याला इंडो पॅसिफिक रिजनमध्ये सुद्धा बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल कलेक्टिव्हलायझेशन जरी बघायला मिळालं, तर आफ्रिकन, आशियन, लॅटिन अमेरिकन कंट्रीजमधले जे काही इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा इकॉनॉमिकल सपोर्ट आहे किंवा आपण असं म्हणू शकतो, जे आर्मीज असतील किंवा मेल मेंबर आहेत, ते त्याला काय करतायत तर सपोर्ट करत आहेत. तो जो आस्पेक्ट आहे, तो आस्पेक्ट पण या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्याचे जे रिपरकशन्स आहेत, ते रिपरकशन्स हे फक्त युरोपपुरता मर्यादित न राहता पूर्ण जे वर्ल्ड आहे, त्या वर्ल्डवर पण त्याचे रिपरकशन होत असताना आपल्याला दिसतंय. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज काय आहे, तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये डिस्कस करायच्या आणि सेकंड ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, सेकंड वर्ल्ड वॉर वॉज ट्रुली ग्लोबल कन्फ्लिक्ट. पहिला तुम्ही काय करू शकता काउंटर पॉइंट. मग काउंटर पॉइंट म्हणजे काय, की महत्त्वाचं जे म्हणजे बॅटलफील्ड होतं. हे बॅटलफील्ड काय होतं? युरोप होतं. पुन्हा सेकंड वर्ल्ड वॉरचं जे काही डिसायसिव्ह रिझल्ट होता. हा डिसायसिव्ह रिझल्ट कुठल्या बाबतीमध्ये होते? तर काही महत्त्वाचे जे काही असं म्हणू शकतो आपण बॅटल झाले. स्टॅलिनग्राडचे काही बॅटल असणार आहे, जे रशियामध्ये झालेले आहे. आणि त्याच्यानंतर मग लक्षात येतं, की जर्मनी आता जिंकू नाही शकत. यासारखे जे काही महत्त्वाचे काही बॅटल झालेले आहेत त्या ठिकाणी. पुन्हा जर बघितलं तर सब सहारन आफ्रिकन कंट्रीज वगैरे असतील, त्या फारशा त्याच्यामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व नव्हतात. एशियन कंट्रीज जरी असतील, त्या डायरेक्टली इन्व्हॉल्व नव्हतात, तर इनडायरेक्टली इन्व्हॉल्व होतात. युरोपमधले स्वीडनसारखे वगैरे डेन्मार्कसारखे जे काही कंट्रीज असतील, त्या पण फारशा त्याच्यामध्ये काय होतात आपल्याला इन्क्लूड होत असताना आपल्याला दिसत नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणारे पण जे काही प्लेयर आहेत, ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम झाले. म्हणजे समजा जोपर्यंत जपानने पर्ल हार्बरवर अटॅक केला नव्हता, तोपर्यंत यूएस त्याच्यामध्ये डायरेक्टली काय होतं, तर इन्व्हॉल्व होत नाहीये. पण त्याच्यानंतर तो काय होतो, तो इन्व्हॉल्व होतो. म्हणजे सगळे डायमेन्शन तुम्ही सेकंड ह्याच्यात करायचे आणि मग कन्क्लूड करायचं आहे, की महत्वाचं त्याचं पेरिफेरी जी होती वॉरची, ती युरोपची होती. पण बाकीच्या रिजनवर पण त्याने काय केलं होतं, तर इन्फ्लुअन्स केला होता. ते तुम्हाला लिहून कंप्लीट करायचं आन्सर. त्याच्यानंतर जर बघितलं 7 बी, ट्रेस द डिफरंट स्टेजेस ऑफ युरोपियन इकॉनॉमिक इंटिग्रेशन. आता स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर इकॉनॉमिक इंटिग्रेशन कसं झालेलं आहे, हे तुम्हाला काय करायचं होतं मेन्शन करायचं आहे. मग सुरुवातीला तुम्ही काय कराल, की इंट्रोडक्शनमध्ये सेकंड वर्ल्ड वॉर नंतर युरोपमध्ये कसं डिव्हास्टेशन झालेलं आहे आणि मग त्यांनी कलेक्टिव्हायझेशन काय केलेलं आहे, की इकॉनॉमिकल इंटरडिपेंडन्स इन्शुअर करायचं. जेणेकरून काय होणार आहे, की फ्युचरमध्ये काय होणार नाही, तर कन्फ्लिक्ट क्रिएट होणार नाही. म्हणजे एक कंट्री दुसऱ्या कंट्रीवर जर इकॉनॉमिकली जर इंटरडिपेंडंट असली, तर ते काय करणार, तर एकमेकांच्या अगेन्स्टमध्ये जाणार नाही. हा महत्त्वाचा आस्पेक्ट. हे इनिशियल स्टेजेस पहिले जर आपण बघितलं, की 1945 पासून किंवा 1946 पासून ते 1929 पर्यंत मग युरोपियन काउन्सिल जर बघितली, तर ती कशी इन्क्रीज होत जाते आहे. मग त्याच्यामधले वेगवेगळ्या कंट्रीज कशा इन्क्लूड होत आहेत, त्याच्यात हे करायचं आहे. मग सुरुवात कुठून होते, तर आपल्याला दिसतंय पोस्ट वॉर कोऑपरेशन आणि मार्शल प्लॅन. या मार्शल प्लॅनने काय इकॉनॉमिक आपण म्हणू शकतो पण कन्सोलिडेशनसाठी वेस्टर्न युरोपसाठी इकॉनॉमिक प्लॅन दिलेला आहे. त्यानंतर काही ऑर्गनायझेशन फॉर युरोपियन इकॉनॉमिक कोऑपरेशन. त्यांनी काय केलेलं आहे, की तिथलं इकॉनॉमिक कोऑपरेशन मेंटेन करण्यासाठी, त्यानंतर रिसोर्सेस कलेक्टिव्हाइज करण्यासाठी, राइट डायरेक्शनमध्ये काय करण्यात त्याला चॅनलाइज करण्यासाठी ही ऑर्गनायझेशन आपल्याला दिसते. क्रिएशन ऑफ द युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी. ठीक आहे. मग यांचं सगळ्यांचं इन्क्लूड होऊन काय होतं, ते युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी. मग ट्रिटी ऑफ रोम. मग ट्रिटी ऑफ रोमनुसार युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी काय होते, एक्झिस्टमध्ये येते. युरोटॉम वगैरे, मग तिथे काही ॲटॉमिक एनर्जीचं डेव्हलपमेंट असेल, ठीक आहे. तर काही मिनरल्स असतील त्या संदर्भात असेल, नंतर नाटोची स्थापना असणार आहे. कलेक्टिव्ह काय देऊ शकतो, ते फक्त प्रोटेक्शन देऊ शकतो. यासारख्या गोष्टी झाल्यानंतर मग मास्टर्सची जी आहे महत्त्वाची 19 अं, हं, 92 मध्ये. मग याच्यानंतर युरोपियन युनियन काय होतं, एक्झिस्टमध्ये येतं. मग ज्यावेळेस यूएसएसआर डिसइंटिग्रेट होतोय आणि ईस्टर्न युरोपियन कंट्रीज मधले जे कंट्रीज युरोपियन युनियनमध्ये जॉइन होतात. मग त्याचा जो काही फ्लो आहे, तो फ्लो तुम्ही काय करणार, तर याच्यामध्ये दाखवणार आहात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लिस्बन ट्रिटी महत्त्वाचं. लिस्बन ट्रिटीनुसार मग काय मेंबर जॉइन होऊ शकतात, कोणते मेंबर सोडू शकतात. मग त्याच्यानंतर इकॉनॉमिक क्रायसिस ज्यावेळेस होत आहेत, मग त्याचा इम्पॅक्ट हा ग्रीसवर वगैरे किंवा ग्रीकवर काही इटलीवर वगैरे कसा होतोय. मग त्याच्यामुळे पूर्ण युरोपियन युनियनवर त्याचा इम्पॅक्ट कसा होतो, ते तुम्ही या ठिकाणी हायलाइट करा आणि लेटेस्ट ब्रेक्झिट वगैरे जे असेल, ते पण तुम्ही हायलाइट करून याला कन्क्लूड करू शकता. त्याच्यानंतर नेचर ऑफ अपार्थाईड रेजिम अंडरमाइन साऊथ आफ्रिका क्लेम्स ऑफ बिंग डेमोक्रेटिक पॉलिटी. म्हणजे याच्यात म्हणणं काय आहे,
हे सरकारचे वर्णविरोधी धोरण जे होते साऊथ आफ्रिकेमध्ये, ते डेमोक्रॅटिक होते, असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या आणि तिथलं जे गव्हर्नमेंट होतं त्यांचं जे काही डेमोक्रॅटिक नेचर होतं. तर ते डेमोक्रॅटिक नेचरचं जे काही फीचर्स आहे, कशामुळे कमी होत आहे, तर त्यांचं जे अपार्थाईड नेचर आहे, हे त्याच्यामुळे. साऊथ आफ्रिका फ्रॉम 1949 टू 1994. हे काय अपार्थाईड गव्हर्नमेंट त्या ठिकाणी आहे. म्हणजे ब्रिटिशर्सच त्या ठिकाणी काय करतात किंवा गोरे जे लोकं असतील त्या ठिकाणी ते रूल करत आहेत. द नेचर ऑफ अपार्थाईड रेजिम अंडरमाइन द साऊथ आफ्रिकाज क्लेम ऑफ बिंग डेमोक्रॅटिक पॉलिटिक. म्हणजे रेसिझम दिसतंय प्रत्येकाला युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी नाही आहे. त्याच्यानंतर बांटुस्तान सारखे जे प्लेसेस वगैरे आहेत, ते आपल्याला रेशियल सेग्रीगेशन या ठिकाणी दाखवत आहेत. त्यानंतर अ, जे काही ब्लॅक्स होते, म्हणजे रेशियली ज्यांनी डिस्क्रिमिनेट केले गेलेले होते, तर त्यांची राहण्याची जागा पण वेगळी होती. त्यांचे जे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज होतात, सुपिरियर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा त्यांना काय केलेलं जातं, ते इन्व्हॉल्व नाही करून घेतलं जात आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. आणि सेकंड याच्यामध्ये काय मेन्शन करायचं आहे, की काही डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स वगैरे दिसतात. पण तिथे रेशियल काय होतं, तर डिस्क्रिमिनेशन दिसतंय. हे सेकंड याच्यामध्ये तुम्हाला हायलाइट करायचं आहे आणि नंतर कन्क्लूड करायचं आहे. टाईम होत आला. जस्ट आता एकच क्वेशन बाकी आहे. आता 8A, the emergence of two power blocks not only symbolize two competing ideologies, but also two alternative model of economic growth. आता म्हणजे हे कोल्ड वॉरवरच क्वेश्चन आलेला आहे. यांनी काय म्हटलंय? टू कॉम्पिटिंग आयडिओलॉजीज अँड टू कॉम्पिटिंग इकॉनॉमिक ग्रोथ. आता इंट्रोडक्शनमध्ये कोल्ड वॉर, त्याच्यानंतर यूएसए लेड कॅपिटलिझम आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर यूएसएसआर लेड कम्युनिझम. हे करायचं आहे. मग पहिले आयडिओलॉजीज. मग आयडिओलॉजीजमध्ये मग कॅपिटलिझममध्ये लिबरलिझम असेल, त्याच्यानंतर मिनिमम इंटरफरन्स ऑफ द स्टेट असणार आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यात एम्फसाइज करायचं. कम्युनिझमच्या बेसिसवर जर बघितलं तर स्टेट ओन रिसोर्सेस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्शन ऑफ कल्चर्स म्हणजे सॉरी हे जे असतील प्रोटेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल लिबर्टीजच्या अगेन्स्टमध्ये जे कलेक्टिव्ह आपण असं म्हणू शकतो इंटरेस्ट असेल, तो त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, एम्फसाइज करू शकता. त्याच्यानंतर मग ट्रुमन डॉक्ट्रिन असेल. मग ट्रुमन डॉक्ट्रिन ही कंटेनमेंट पॉलिसी जी यूएसएने केली होती. ट्रुमन डॉक्ट्रिन काय होतं, मार्शल प्लॅन असेल. मग त्याच्यावर मोल्टो प्लॅन. मार्शल प्लॅन होता हा कॅपिटलिझम लेड होता. मोल्टो प्लॅन होता हा यूएसएसआर लेड होता. ठीक आहे. मिलिटरी अलायन्सेस, आयडिओलॉजिकल ब्लॉक फॉर्मेशन म्हणजे नाटो असेल आणि दुसरं जर आपण बघितलं वॉर्सॉ पॅक्ट असेल. नाटो हा कॅपिटलिझमच्या कंट्रीजला म्हणजे कलेक्टिव्ह सिक्युरिटी इन वॉर्सॉ पॅक्ट पण सिमिलर म्हणजे प्रॉक्सो वॉर्स, आयडिओलॉजिकल त्याच्यानंतर स्पेस रेस आपल्याला दिसते आहे. कल्चरल कोल्ड वॉर्स दिसत आहेत. मग याच्यामध्ये हॉलिवूड फिल्म्स त्याच्यानंतर यूएसने कशाला प्रमोट केले जज, हॉलिवूड फिल्म्स, कन्झ्युमर कल्चर. ठीक आहे. आणि डिटेंट अँड रिन्यू हॉस्टिलिटी पुन्हा रिन्यू हॉस्टिलिटी आपल्याला बघायला मिळते. मग आता इमर्जन्स आता हे काय झालं इकॉनॉमिक ग्रोथ. मग इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे फ्री मार्केट कॅपिटलिझम जे युनायटेड स्टेट्सने ते कॅपिटलिझमचं आहे. मग इकॉनॉमिक मिरेकल्स, स्टेट कंट्रोल सोशलिझम, सोव्हिएत युनियन. हे काय कॅपिटलिझममध्ये यूएसने काय केलेलं आहे, फंडिंग दिलेली आहे. इंडस्ट्रियलायझेशन मार्केट यांना सपोर्ट केलेलं आहे. आणि मग यूएसएसआरने काय केलेलं आहे, की स्टेट ओन रिसोर्सेस आणि इंडस्ट्री लेट इन्फोसिस त्यांनी केलेलं आहे. या गोष्टी काय करायच्या आहेत, तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे. मग ते त्याच्याशी रिलेटेड जे काही प्लॅन्स वगैरे असतील किंवा ते नवीन ज्या ऑर्गनायझेशन्स होत्या, म्हणजे त्याला ब्रेटन वूड्स ट्विन्स म्हटलं गेलं. वर्ल्ड बँक किंवा आयएमएफ याचा उपयोग वेस्ट म्हणजे कॅपिटलिझमने कसा करून घेतला आहे किंवा कॅपिटलिस्ट कंट्रीजने कसा करून घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत, तुम्हाला डिस्कस करायच्या आहेत आणि इव्हेंच्युअली ते मला इथे ठिकाणी काय करायचं कन्क्लूड करायचं आहे. हे दोघही गोष्टी होत्या. आयडिओलॉजी पण होत्या आणि इकॉनॉमिकल ब्लॉक्स पण होते किंवा इकॉनॉमिकल कन्फ्लिक्ट पण होतं. टू व्हॉट एक्सटेंट अंडर डेव्हलपमेंट इन लॅटिन अमेरिका इज कॉज बाय न्यू इम्पेरियलिझम. ज्यावेळेस डिकॉलनायझेशन झाल्यानंतर सिलेबसमध्ये पार्ट आहे की आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका याच्यामधली अंडर डेव्हलपमेंट. इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं आहे, न्यू इम्पेरियलिझम म्हणजे काय? न्यू इम्पेरियलिझम म्हणजे काय? डिकॉलनायझेशनची प्रोसेस झाल्यानंतर डेव्हलप कंट्रीजने डेव्हलपिंग कंट्रीजवर काय केलेलं आहे, त्यांच्या पॉलिटिकल रिलेशन्स, इकॉनॉमिकल इंटरव्हेन्शन्स याच्या थ्रू काय केलेलं आहे, त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यालाच म्हटलेलं आहे निओ इम्पेरियलिझम. मग याच्यामध्ये निओ इम्पेरियलिझममुळे आहे का? किंवा पहिल्या पार्टमध्ये कळालं तुम्ही येस निओ इम्पेरियलिझममुळे आहे. निओ इम्पेरियलिझममुळे कसं यूएसएचं इंटरव्हेन्शन, चायनाचं इंटरव्हेन्शन, त्यांचं ट्रॅप डिप्लोमसी असणार आहे. ठीक आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट नसणार आहे. या गोष्टी असणार आहे. त्याच्यानंतर रिसोर्स ट्रस्ट असणार. कारण रिसोर्सेस जास्त आहे. पण रिसोर्सेसचा उपयोग कशासाठी केला जातो? एक्सपोर्टसाठी किंवा दुसऱ्या कंट्रीसाठी. पण स्वतः कंट्रीसाठी उपयोग झालेला आहे का? तर नाही. मग निओ इम्पेरियलिझमचं तुम्ही काय करणार त्या ठिकाणी सबस्टॅन्शिएशन करणार आहात. आणि सेकंड पार्टमध्ये मग तुम्ही कराल की तिथे काय आहे, एक तर गुड गव्हर्नन्स नाही आहे. त्याच्यानंतर जर बघितलं रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर जास्त फोकस नाही आहे. मग ह्या गोष्टीच्या इंटरनल फॅक्टर पण तुम्ही काय करणार तिथे एम्फसाइज करणार आहात. हिस्टॉरिकल जे काही पॉवर्टी आहे किंवा हिस्टॉरिकल जे काही इन्फ्लुअन्स आहे, तो डायमेन्शन तुम्ही फोकस कराल
आणि मग आन्सर कन्क्लूड कराल, की दोघंही फॅक्टर त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण इम्पोर्टंट आहे. समजा आता वीक इन्स्टिट्यूशन म्हणजे वीक इन्स्टिट्यूशन असल्यामुळे काय नेशन काय होतात तर फेल होतात. मग असमग्लो आणि रॉबिन्सन आता महत्त्वाचं त्यांचं व्हाय नेशन्स पण त्याच्यामध्ये त्यांनी लॅटिन अमेरिकन कंट्रीजचं काय दिलेलं आहे तर एक्झाम्पल दिलंय. फॉरेन एड मिसमॅनेजमेंट मग फॉरेन एड म्हणजे समजा काही कंट्रीजकडून डोनेशन येत असेल किंवा काही ऑर्गनायझेशन वर्ल्ड बँक असतील, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असतील, हे काही फंडिंग देत असतील गुड गव्हर्नन्ससाठी. पण जे करप्शनमुळे काय होते ॲक्चुअली ज्या गोष्टीसाठी ते फंडिंग येते ती फंडिंग तिथपर्यंत पोहोचतच नाहीये. मग ह्या गोष्टी ज्या असतील तुम्ही काय करू शकता त्या हायलाइट करू शकता. लास्ट क्वेश्चन जो हाऊ डू हो ची मिन इमर्ज ॲज द सेंट्रल फिगर इन द व्हिएतनाम्स इंडिपेंडन्स मूव्हमेंट. आता व्हिएतनामची जी इंडिपेंडन्स मूव्हमेंट झालेली आहे, खास करून वर्ल्ड वॉर सेकंड नंतर. मग त्यामध्ये हो ची मिन हे कसे डेव्हलप झाले किंवा कसे इमर्ज झालेले. तर इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला हो ची मिन यांच्या संदर्भात लिहायचं. मग आता यांचं कॉन्ट्रिब्युशन बघत असताना पुन्हा मग हे मार्क्सिस्ट आयडिओलॉजीशी कशी इन्फ्लुअन्स झाले फ्रान्समध्ये असताना. त्याच्यानंतर ज्यावेळेस फ्रान्समध्ये आले तर त्यांनी व्हिएतनाम कम्युनिस्ट पार्टी कशी एस्टॅब्लिश केलेली आहे. ते फ्रेंचांच्या अगेन्स्टमध्ये कसे लढले. त्याच्यानंतर ते यूएसएच्या अगेन्स्टमध्ये कसे लढलेले आहे. गरिला वॉरफेअर त्यांनी कशी प्रॅक्टिस यूज केलेली आहे. ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी असतील, ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, या ठिकाणी एम्फसाइज करायच्या आहेत. आता इथे इल्युसिडेट आहे. जर क्रिटिकल एक्झामिन राहिलं असतं, तर सेकंड पार्टमध्ये तुम्ही मेन्शन केलं असतं, की व्हिएतनाममध्ये हो ची मिन यांचं कंट्रिब्युशन होतं. पण मग याच्यासोबतच काय होतं, की रशिया आणि चायना यांचं जे फंडिंग असेल, ते महत्त्वाचा रोल तिथं प्ले करत होता. त्याच्यानंतर तिथले जे काही एक्सप्लॉयटेशन होतं लोकांचं, तर लोकांचा जो अँगर होता, तो पण त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करत होता. तर त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं फॅक्टर त्या ठिकाणी कंट्रिब्युटिंग रोल प्ले करत होता. तर इथे आपल्याला एक्सप्लेन म्हणून आलेलं आहे. आपण एक्सप्लेन करणार आहोत आणि ते केल्यानंतर शेवटी तुम्हाला काय करायचं तर कन्क्लूड करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, हा जो पेपर होता ना यू-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशनचा, तो आपण काय केलेला आहे, डिस्कस केलेला आहे. तरी आपण नाही म्हणता बराचसा व्हिडिओ आपला लेंथी झालेला आहे. आपण शॉर्टमध्ये डिस्कस करण्याचे प्रयत्न केला तरी. आता याचे जे मॉडेल आन्सर्स आहेत ना, हे मॉडेल आन्सर्स जसं मी तुम्हाला मॉडर्न इंडिया हिस्ट्रीबद्दल दाखवलं होतं. तसंच त्या मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीच्या संदर्भात सुद्धा काय आहे, याचं ट्रान्सलेशन आपण करून दिलेलं आहे. आता हे जर मॉडेल हिंट्स किंवा मॉडेल आन्सर्स जर तुम्हाला बघायचे असतील ना, ते तुम्ही कुठे बघू शकता? आपलं ॲप आहे. ॲपमध्ये जाऊन तुम्ही हे काय करू शकता, याचे मॉडेल आन्सर्स हे बघू शकता. आता ॲपची लिंक तुम्हाला कुठे मिळेल? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ठीक आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आपलं ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे जे मॉडेल आन्सर आहे, ते मॉडेल आन्सर तुम्हाला बघायला मिळतील. सुरुवातीला काय करा, जर तुमचा जोही अभ्यास झाला असेल किंवा ज्याही टॉपिकवर तुमचा अभ्यास झालेला असेल, तर त्याचे उत्तर तुम्ही लिहून काढा आणि त्याच्यानंतर मॉडेल आन्सर जे असेल, तर मॉडेल आन्सरशी तुम्ही त्याला कंपॅरिझन करू शकता. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल, तुम्ही मला कॉल करून तुमच्या अडचणीसुद्धा ऑप्शनच्या संदर्भात असतील, जीएसच्या संदर्भात असतील किंवा एस-च्या संदर्भात असतील, ते तुम्ही मला काय करू शकता, तर विचारू शकतात. आणि आता हे जे सगळं आपण दिलंय मित्रांनो, तर याच्याबरोबरच मग आपण जो आता हिस्ट्री ऑफ वर्ल्डचा जो कोर्स आहे, जो लॉन्च केलेला आहे, त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे, तर ती याच्यावर दिलेली आहे. आणि तुम्हाला याच्या संदर्भात पण अजून काही माहिती हवी असल्यास, तर 9511900488 या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमचं जे ओपिनियन असेल, हे कमेंट बॉक्स थ्रू आम्हाला कळवा. त्यानंतर तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ असेल, हा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. आता इथे आपण थांबूया. थँक